फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. सध्या या नंबरवर आपला संपर्क होऊ शकत नाही. सध्या या नंबरवर आपला संपर्क होऊ शकत नाही. नारायण नारायण. आता येत आहे. काय झालं देवा, एवढं चिडायला काय झालं? अरे चिडू नको तर काय करू, तुला सारखा फोन करतोय मग स्विच ऑफ, नॉट रिचेबल. काय करणार देवा? अहो मोबाईल कंपन्यांनीच आमचं कनेक्शन कट केलंय, त्याला कोण काय करणार? का? अहो महिने आमचे पगार होत नाहीत देवा. मोबाईल कंपन्यांचे बिल आम्ही काय कपाळ भरणार? असो, नेहमीचीच बोंब झालेली आहे. आपण आम्हास कशासाठी फोन करत होतात देवा? एनी प्रॉब्लेम? इंद्राणी मॅडम सोबत काही भांडण मारामारी वगैरे झाली का? अरे कसलं भांडण आणि कसली मारामारी. इंद्राणी घरीच नाहीये, कुठे गायब झालीये तेच कळत नाहीये. बरं फोन करतोय तर बंद. बरं नोकर चाकर दात जास्या यांना फोन करतोय, त्यांचाही फोन बंद. मला कंटाळा आला म्हणून रंभा, मेनका, उर्वशी यांना फोन केला तर त्यांचाही फोन बंद. कुठे गेला तेच कळत नाहीये. टेंशन क्यों लेते हो महाराज, मैं हूं ना. अरे बाबा, अशा वेळी तोमरच पाहिजे, अप्सरा पाहिजे. तुमचं काय वेगळंच. मैं हूं ना. आता अप्सरा नव्हे तुम्ही नसणार आहात का? नाही. या अप्सरा कुठे गेल्या ते पहिलं सांगा. पार्ट टाइम जॉब शोधण्यासाठी बाहेर गेले आहेत. पार्ट टाइम जॉब शोधायला? इंद्राचा दरबार सोडून? अरे माझ्या इज्जतीचा तुम्ही काय भाजीपाला करताय काय? माफ करा देवा, अहो महिने आपल्या स्वर्गात पगार होत नाहीत. काय देवा की डॉक्टर दांडेकरांचा दवाखाना आणि आपला स्वर्ग यांची गत एकच झाली आहे देवा. अरे नारद मुनी, काय साऱ्या जगातच मंदीची लाट पसरली आहे. मल्टीनॅशनल कंपन्या बंद होत आहेत, लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. मग या मंदीची झळ थोडीफार तरी स्वर्गाला लागणारच ना. थोडीफार नाही, प्रचंड परिणाम झालेला आहे. अहो तडाखाच बसला आहे या मंदीचा. तरी मी सांगत असतो देवा तुम्हाला की आपल्या स्वर्गाचं इन्कम वाढवा, पण नाही. एखादा उद्योगधंदा सुरू करूयात देवा, एखादा कारखाना सुरू करूयात देवा. अहो अयोध्येकर देवांना जर आपण धनुष्यबाणाचा कारखाना काढून दिला असता तर, अहो महाराष्ट्रात धनुष्यबाणाला केवढी मागणी आहे देवा.
अहो एखाद्या देवाला जर तुम्ही सायकलचा कारखाना काढून दिला असता देवा तर काय बिघडलं असतं? उत्तर प्रदेशात सायकल किती जोरात चालते देवा माहितीये? एखाद्या देवीला देवा आपण जर कमळाची शेती करायचं सुचवलं असतं तर काय बिघडलं असतं? अहो महाराष्ट्रात काय अख्ख्या देशात कमळाला मागणी आहे. तुम्ही एखादा कारखाना सुरू केला असतात तर काय बरं बिघडलं असतं? पण नाही, हात हलवत बसलात देवा आणि स्वर्गाचं वाटोळा करून ठेवलं. हो नरमुनी, जास्त तुम्ही डोक्यात जाऊ नका. मग तुम्ही काय नाही काढला घड्याचा कारखाना? घड्याळाचं मग तुमच्याकडे बघून तर मला घड्याळाची आठवण येते. का? तुम्ही लोळक्यासारखे दिसता. माझं सोडा देवा, स्वर्गाची चिंता करा देवा. अहो काही उपाययोजना जर केली नाही देवा तर उपाशी मरण्याची पाळी येईल. बरं आपले स्वर्गातले देव शिकलेले पण नाहीत. अहो डिग्री तर सोडाच, साधे मॅट्रिक सुद्धा पास नाहीत देवा. त्यांना नोकरी कोण देणार? अरे काय सारख्या नोकऱ्या करताय? स्वर्गात येणाऱ्या प्रत्येकाकडून भरपूर टॅक्स वसूल करा ना. अहो टॅक्स वसूल करण्यासाठी कुणी आलं तर पाहिजे स्वर्गात. आणि देवा सर्व पैसेवाले, कारखानदार, नट, नट्या, डॉक्टर, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नंतर ते आजी काय माझी काय देवा सगळे नरकातच जाणार. नरमुनी, एक उत्सुकता म्हणून हे वकील पत्रकार कुठे जातील? नारायण नारायण. आणि कुठे जाणार देवा? शेवटी नरकातच जाणार नाही. अरे मग स्वर्गात येते तरी कोण? येतात ना भिकारी, फकीर, साधू, संन्यासी असे फुकटे लोक स्वर्गात येतात तेव्हा. अहो ज्यांची स्वतःची खायची पंचायत, आपला टॅक्स काय कपाळ भरणार? अरे बापरे, ओ माय गॉड, मला अटॅक येणार बहुतेक. नाही देवा नाही, तुम्ही अशी चिंता करू नका देवा. अहो माझं यमराजांशी बोलणं झालेलं आहे. त्यांच्या यमराज इंटरनॅशनल कंपनीला आपण आपला स्वर्ग भाड्याने देऊयात, बीओटी तत्वावर. ते आपल्या स्वर्गाची डागडुजी करतील देवा. बघा कसा झालाय आपला स्वर्ग. इंटिरियर डेकोरेशन करतील, असा सेंट्रल एसी ठेवतील. आपल्या स्वर्गाची देवा पृथ्वी तलावर जाहिरातही तेच करतील. आणि विशेष म्हणजे देवा आपल्या स्वर्गात नवीन अप्सरांची भरती सुद्धा करतील. नवीन अप्सरा? अहो आपल्या इन्मीन 3 अप्सरा, रंभा, उर्वशी आणि मेनका. वर्षानुवर्ष चालत आलेल्या त्या जुनाट मॉडेल्स वेल्डिंग तरी किती करणार देवा? आता या नवीन अप्सरा, नवीन डान्स, धमाल. हार्मोनी, आपल्याला फ्री पासेस मिळतील ना? का आपल्याला पण तिकीट काढावी लागणार? नाही नाही देवा, ते सारं काही मी जमवून आणतो. पण देवा त्यासाठी काही अटी आहेत. कोणत्या? अट नंबर 1, या स्वर्गाचं हे जुनाट नाव बदलून नवीन नाव ठेवायचं, यमराज ग्लोबल विलेज. अट नंबर 2 देवा, या स्वर्गातले 50% प्रवेश हे मॅनेजमेंट कोट्यासाठी रिझर्व असतील. म्हणजे जास्तीत जास्त डोनेशन देणाऱ्याला पहिला प्रवेश. अट नंबर 3 देवा, या स्वर्गात श्रीमंत श्रीमंत गिरायक यावेत म्हणून पृथ्वी तलावर खास एजंटची नेमणूक करण्यात येईल. विशेषतः डॉक्टर्स आणि चांगले चांगले हॉस्पिटल्स यांना खास प्राधान्य देण्यात येईल. हो? अरे मग बोलवा त्यांना बोलवा. मला फक्त एकदा एजन्सी देऊन बघा तुमच्याकडे 800 गिराईक पाठवतो का नाही? एक द्या ना मला एजन्सी, द्या ना. का बिघडतं का नाही? तुम्ही मला सांगा, शपथ सांगा, माझ्याकडे इंजेक्शन पण तयार आहे. तुम्ही फक्त एजन्सी देऊन पहा, तुम्हाला 500 गिराईक पाठवतो का नाही तुमच्याकडे? रे भाऊजी, अहो मी वहिनी आहे, वहिनी, यमराज नाही. अहो आणि काय बडबड चालली हो तुमची? हा? काय चाललंय काय? एवढा तरणा टाठा माणूस आणि असं उत्ताना झोपतोय? यांना पण कळलेलं दिसतंय. काय या पाहिजे तुमचं ना असं आहे, तुम्ही ना पचकन कुठतरी घुसता आणि पचकन करून ठेवता. आता घ्या. मी काय हो पचका केला? हा तुम्हीच बडबडत होता ना. बकरा काय, इंजेक्शन काय, यमराज काय, काय काय चाललंय काय तुमचं? मला आहे ना यमराज आहे ना एजन्सी देणार आहे. काय माणसं मारायची एजन्सी? वहिनी आता सगळंच बदललंय. म्हणजे यमराज बदलला, यमराजाचा धंदा बदलला, स्वर्ग बदलला. आता स्वर्गाची मालकी सुद्धा बदलणार आहे. असं म्हणजे काय, स्वर्गाची दिवाळखोरी निघायच्या आधी, कोणाला सांगू नका, स्वर्गाची दिवाळखोरी निघायच्या आधी इंद्रदेवानं यमराजांना कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलंय. म्हणजे आता कसं
आता यमराजाच्या वशिल्यानं स्वर्गात आपल्याला जागा मिळणार 50-50% मॅनेजमेंट कोटा. काय सांगताय? म्हणजे आता स्वर्गाचं नाव सुद्धा बदलणार. काय हो? यमराज ग्लोबल विलेज. गुलबल बिले म्हणजे नेमकं काय? आता सोप्या शब्दात तुम्हाला जर हा. सांगायचं झालं ना तर यमाचं गाव. काय सांगताय? हा, वहिनी, आणि त्याचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा आपल्यालाच मिळणार आहे. म्हणजे एक इंजेक्शन द्यायचं 1000 रुपये घ्यायचे तो माणूस डायरेक्ट स्वर्गात. मग त्या स्वर्गातल्या अप्सरा, ती थंड थंड हवा, तो सोमरस. येता का यमाच्या गावाला? देऊ का इंजेक्शन? घेतलंच तो. पण मी एकटी बाई माणूस आणि तुम्हाला सांगते भाऊजी, एकट्या बाई माणसाच्या लई अडचणी असतात. असं तुम्ही एक काम का नाही करत? म्हणजे तुम्हीच लगीन करून टाका. म्हणजे तुम्ही, तुमची बायको आणि तुमच्या दोघांच्या सोबत मी तिघही मिळून यमाच्या गावाला जाऊया. काय झालं? काय का तुमची एखादी बहीण? अहो एक कशाला, 100 बहिणी आहेत ती मला. अरे बापरे, कमाल तुमच्या आई वडिलांची काय 100 बहिणी? माझे नाजूक सुंदर बहिणी, तुला 100 बहिणी. माझे नाजूक सुंदर बहिणी, तुला 100 बहिणी. जरा दमान घे, मला एखादी दे. जरा दमान घे, मला एखादी दे. छान बंपर फटाका पाहूया. असं फुकटात पटायला कोणी आधी लावावं लागतं लोणी. असं फुकटात पटायला कोणी आधी लावावं लागतं लोणी. ए नको काही नको, अशी घाई नको. नको काही नको, अशी घाई नको. जरा नंतर लोणी लावूया. यमाच्या गावाला जाऊया. 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 कोंबडीला मूर्ख समानायचं, कुठून लोणी आणायचं. हे कोंबडीला मूर्ख समानायचं, कुठून लोणी आणायचं. कशाला एवढा जोर पाहिजे, तुला बायको हवी का मोर पाहिजे. अरे कशाला एवढा जोर पाहिजे, बायको हवी का मोर पाहिजे. मला काही नको, हात घाई नको. मला काही नको, हात घाई नको. जरा दणक्यात कुवारे राहूया. यमाच्या गावाला जाऊया. 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 यमाच्या गावाला काय असते? अरे सांग ना बोल. यमाच्या गावाला काय असते? अमृत लोणी साय असते. किंमत कुठून भरायची? फुकटात गंमत करायची. अप्सरा नसते, ए दारू बी पाजते. अप्सरा नाचते, दारू बी पाजते. झटपट नंबर लावूया. यमाच्या गावाला जाऊया. यमाच्या गावाला जाऊया. यमाच्या गावाला जाऊया. यमाच्या गावाला जाऊया. यमाच्या गावाला जाऊया.
हे हाल्याचे RNA आणि हे हाल्याचे DNA. आता बघू बर. अरे बाप, हाल्याचे शुक्राणू केवढे मोठे आहेत. हं? डॉक्टर ढोरे साहेब. हं? डॉक्टर साहेब म्हणजे नक्कीच संदीप साहेब असणार. अरे नमस्कार 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 संदीप साहेब. काय म्हणतो संशोधन? इंजेक्शनची तयारी झाली का नाही? चालू आहे ना, चालू आहे ना. आता 90% पूर्ण झालं तुम्हाला सांगतो. वाह. हो, आता एवढ्या वर्षापासून माझे प्रयत्न चालू आहेत, म्हणजे संशोधन पूर्ण होणारच. होणारच. पण खरं सांगू संदीप साहेब, तुम्ही आले की मला फार बरं वाटतं. का हो का? मला वाटलंच तुम्ही विचारणार. अहो, तुम्ही एकमेव महापुरुष आहात जे मनापासून मला डॉक्टर म्हणून आवाज देता. अरे बस का डॉक्टर साहेब. बाकीच्यांना मी फक्त कंपाऊंडर म्हणूनच महत्वाचा. जाऊ दे. पिंगल करतात माझे, मस्करी करतात. पण मी तुम्हाला शपथ सांगतो, एक ना एक दिवस संशोधन मी माझं पूर्ण करणार म्हणजे करणार. अरे लगे रहो डॉक्टर भाई, लगे रहो. काय म्हणतो आपला ढोर दवाखाना? आता माझ्यासारखा कंपाऊंडर असल्यावर डॉक्टर दांडेकरांचा दवाखाना चालणार. अहो डॉक्टर दांडेकर कुठे दिसत नाहीत ते चहा आणायला गेले. हा? येणाऱ्या जाणाऱ्यासाठी माझ्यासाठी तेच चहा घेऊन येतात. पण ते खरे डॉक्टर आहेत ना? असं नाही, असं नाही. कसं आहे माहिती का, का? डॉक्टर आणि कंपाऊंडर हा भेदभाव आमच्याकडे नाहीत. वा. सगळे प्राणी समान. वा, वा, सगळ्या वा. प्राण्यात सारखाच आत्मा. माझ्यासाठीच काय, हा. हाल्यासाठी. त्या हाल्याने जरी चहा मागितला ना तरी डॉक्टर साहेब आणून देतील. चला येतो येतो डॉक्टर साहेब येतो. बरं संदीप साहेब, हा. तुमचं पोट खराब होतं म्हणे काल. हो गडबड आहे जरा. एक काम करा, हे फर्स्ट क्लास मेगा औषध तयार केलेलं आहे. 2 चमचे समजा सकाळ संध्याकाळ घेतलं ना. अरे हो, ऐका ना, माझ्या संशोधनावर कोणाचा विश्वासच बसत नाही. देशमुख काल सांगितलेली सगळी कामं झाली आहेत ना? हा मॅडम, बहुतेक सगळी झाल्यासारखीच आहेत. देशमुख तुम्हाला माहितीये मला बहुतेक वगैरे चालत नाही. मला रिझल्ट हवाय. मॅडम ते पाटील साहेब थोडे टाळाटाळ करतायत. फोन लावा त्यांना ओके मॅडम. इथूनच. हॅलो, हा मी देशमुख बोलतोय. देशमुख कोण? मी SDO बोलतेय. सॉरी मॅडम, कोण बोलतंय? मी ऑपरेटर काळे बोलतोय मॅडम. साहेब कुठे आहेत तुमचे? आले नाहीत ते. आले नाहीत? कधी येणार आहेत? सांगता येत नाही. नेहमीच असा उशीर करतात? नाही म्हणजे पाटलांच्या मोबाईलवर फोन लावा. काय नाही, काय नाही. हा 1 मिनिट. एक मिनिट. हा 1 मिनिट. हा कुठे आहात पाटील तुम्ही? तुमच्या ऑफिसच्या बाहेर लोकांची रांग लागलीये. वाट पाहणं त्याचं कामच आहे. मंत्र्याच्या दारात नाही का लांबच्या लांब रांगा लागल्या असतात त्या. ज्या मंत्र्याच्या दारात वाट बघण्याची संख्या मोठी, ते मोठा मंत्री. आपलं बी असंच आहे. लोकांना तात्काळत पाहून आनंद होणं हे विकृतीचं लक्षण आहे पाटील. ते भीक मागायला आलेले नाहीयेत तुमच्याकडे. त्यांची जमीन घेतली आपण प्रकल्पासाठी. गेले 10 वर्ष त्यांना पैसे मिळालेले नाहीयेत. त्यांनी माती खाऊन जगायचंय का? आत्ताच्या आत्ता ऑफिसला पोचा आणि मला फोन करा. कळलं? अहो मॅडम, हा डोळा एका डांबराचा गोळा आहे. ओ इकडे पाहिजे. लग्नाबद्दल सांगा ना माझ्या. तुला लाडकी पाहिजे ना? आता लडकी बरोबरच करणार ना लग्न. मिलेगी, जल्दी मिलेगी. अरे बापरे, अरे तुम्ही ज्योतिषी आहात का सप्लाय एजंट? अरे बाबा, अरे मूर्ख, तुझ्या शादी बद्दल सांगते. तुम्हारी शादी होगी, बहुत जल्द होगी. बहुत बड़ी लड़की मिलेगी, बहुत पैसे वाली, बहुत फेमस, बुलंद देवी. अरे यार, बुलंद देवी से भी बहुत फेमस. अच्छा, आओ बाबा, आओ 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 आओ, एक चाय पिलाओ. वाह, क्या किस्मत पाई है तूने. ये चाय वाला है ना, एक दिन बहुत बड़ा आदमी बनेगा. म्हणजे अरे आज त्याच्या हातात चायची किटली आहे, पण उद्या लवकरच हा चायच्या टपरीचा मालक बनेल. अरे वा ढोरे, आलात? बस बस ना डॉक्टर साहेब. अरे पैस रे पैस. नाही अहो, असं कसं. मी कंपाऊंडर, माझी जागा ती. तुम्ही डॉक्टर, तुमची जागा ही. नशीब आठवलं. साला हे डॉक्टर है या चाय वाला. मेरा तो पूरा पचका कर डाला इसने. दक्षिणा घ्या ना, दक्षिणा घ्या ना. ढोरे साहेब बसा ना, बसा बसाओ. घ्या चहा. पाणी देता? हो आणतो. मॅडम मॅडम, ओ मॅडम,
काय झालं? अहो पाटील साहेबांच्या ऑफिस समोर एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. काय? गाडी काढा. शेतामधुनी दरी खोऱ्यातून घुमतो एकच टाहून वाट पाहतो बाबा तुमची घरास लवकर या हो. घोर मनाला लावू नका, पाठ जगाला दावू नका. घोर मनाला लावू नका, पाठ जगाला दावू नका. तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा, जहर खाऊ नका. तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा, जहर खाऊ नका, जहर खाऊ नका. आली लग्नाला लाडाची ताई, हुंड्या वाचून जमाना काही. आली लग्नाला लाडाची ताई, हुंड्या वाचून जमाना काही. असे लाचार होऊ नका, टोपी गहाण ठेवू नका. असे लाचार होऊ नका, टोपी गहाण ठेवू नका. ताई तयार आहे लढायला बाबा, जहर खाऊ नका, जहर खाऊ नका. कर्ज घेऊन दिवाळी आली, वर यंदाही नापिकी झाली. कर्ज घेऊन दिवाळी आली, वर यंदाही नापिकी झाली. नवे कपडे घेऊ नका, काही खायला देऊ नका. नवे कपडे घेऊ नका, काही खायला देऊ नका. पाणी पिऊन दिवाळी करू ना बाबा, जहर खाऊ नका, जहर खाऊ नका. आहे साथीला सोन्याची शेती, घाम गाळून पिकवू मोती. आहे साथीला सोन्याची शेती, घाम गाळून पिकवू मोती. तीर्थयात्रेला जाऊ नका, चुना खिशाला लावू नका. तीर्थयात्रेला जाऊ नका, चुना खिशाला लावू नका. आमच्या रूपात देवाला बघा ना बाबा, जहर खाऊ नका. आमच्या रूपात देवाला बघा ना बाबा, जहर खाऊ नका. घोर मनाला लावू नका, पाठ जगाला दावू नका. घोर मनाला लावू नका, पाठ जगाला दावू नका. तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा, जहर खाऊ नका. तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा, जहर खाऊ नका. तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा, जहर खाऊ नका. आता हे काय नवीन?
कोंबडी 5 रुपये, बकरी 10 रुपये, कुत्रा डुक्कर 15 रुपये, वाघ सिंह 500, डायनोसॉर 5000. धोऱ्या बाहेर ये लवकर. धोऱ्या कंपाऊंडर ढोरे बाहेर ये लवकर. बोल माय फ्रेंड. डॉक्टर डॉक्टर. अरे टरकली आहे रे माझी. का? हा बोर्ड काय कसला बोर्ड लावलाय हा? मी केला मी. रेड बोर्ड आवडला ना, मला वाटलंच आवडणार. अरे हे कसले नवीन उपद्व्याप करत बसतोस रे बाबा. आता काय चुकलं माझं? काय चुकलं? नाही तूच वाच. तुम्हाला वाचता येत नाही? डॉक्टर कोणी केलं? ऐका ऐका ऐका. डॉक्टर यमराज तपासणी रेड बॉल. कोंबडी 5 रुपये, बकरी 10 रुपये, कुत्रा डुक्कर 15 रुपये, वाघ सिंह 500 रुपये, कावळे चिमणी फ्री. बदक लिहायचं राहिलं ते लिहितो नंतर. आणि हे म्हटलं काय? डायनोसॉर 5000 रुपये. कमी आहे का? कमी आहे का? 50,000 करू का? 1 मिनिट. अरे वाघ सिंहापर्यंत ठीक होतं रे, पण डायनोसॉरला तपासण्यासाठी माणूस कुठून आणायचा? गंमत आहे डॉक. म्हणजे डायनोसॉर इकडे येणारच नाही, पण असं इम्प्रेशन पडलं पाहिजे ना म्हणून. अरे तुझ्यामुळे लाता बुक्या पडणार आहेत मला. वाचव रे बाबा. आल्या तिकडे जाऊन उदबत्ती ओळा. आल्या कुठे गेला? आपल्या दोन्ही तालुक्यात मिळून 500 गायी आणि 500 म्हशी वाटायचे आहेत. त्या लाभार्थींची ही फायनल यादी आहे. यात फक्त गरीब आणि गरजू माणसांचीच नावं आहेत का पुन्हा मागच्या सारखाच घोटाळा? नाही मॅडम, आपण असताना घोटाळा करण्याची कोणाची हिंमत होणार? ठीक आहे. मी या सगळ्या गाई म्हशींसाठी पशुवैद्याची नियुक्ती करायला सांगितली होती, त्याचं काय झालं? हा, तीही यादी तयार आहे, तुमच्या समोर येईलच. ते झाल्यानंतर आपण एखादा डॉक्टर अपॉइंट करू. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू मॅम. सॉरी, खूप तात्काळ ठेवलं ना तुम्हाला? नाही ग, 5 मिनिटात येतेस म्हणाली आणि 45 मिनिटांनी आलीस, म्हणजे काय खूप नाही ग. मी काय म्हणतो, शेजारच्या ऑफिस मधलं पण फाईल आणत जा. मी काय रिकामीच आहे, बसून राहीन आपला. तसं नाही हो. गब्बास, तू म्हणजे आजीची कार्बन कॉपी आहेस. नात ऐकत नाही आणि आजी जगू देत नाही. फुटबॉल झालाय माझा, फुटबॉल. कमाल आहे. मग आजी या वयात फुटबॉल खेळते तुमच्या बरोबर? चावटपणा नाही करायचा, चावटपणा नाही करायचा. तुझ्या लग्नाबद्दल बोलतोय. तुझी आजी उठता बसता माझ्या मागे लागली आहे, लग्न करा लग्न करा. मग करून टाका तुम्ही लग्न. मी बघ कशी. एक सिक्रेट सांगू? आजीबद्दल नाही, रस्त्यात तुमची एक मैत्रीण भेटली होती. नंबर मागत होती तुमचा. चष्म्याचा नाही, तुमच्या बनियांचा. आजोबा, फोन नंबर. मला मैत्रीण वगैरे कोण नाहीये. नाहीये? मग तुम्ही कशाला टेन्शन घेताय? जाऊ द्या. काय बरं नाव होतं तिचं? आसावरी का काहीतरी होतं. तुम्ही म्हणा तिला सावी म्हणून हाक मारायचा. पण काय दिसते होती, मेंटेन केलं ह्या वयात. म्हणजे वय पण काय तिचं जास्त सांगितलं नाही तिने. म्हणजे हे आपलं काय 50च्या आसपास. हे खोटं बोलते ती. काय मेंटेन केलं काय? माझ्यापेक्षा 4 वर्ष 2 महिन्यांनी लहान आहे ती. बरीच माहिती आहे तुम्हाला तिच्या वयाबद्दल आजोबा. हात टेकले बाबा, तुझ्यासमोर हात टेकले. पण मला एक सांगा, तुम्ही का नाही केलं तिच्याशी लग्न? नको नको, तुझी आजी खूप झाली मला. अहो पण तिच्या बरोबर पण करून ठेवायचं लग्न. अरे पण आजी असतं ना. मग काय, तुमच्या वेळेला होती की फॅशन गाडीला डबल इंजिन लावायची? आपण पण हात धुवून घ्यायचे. तुम्ही म्हणत असाल तर बोलू का मी काय सावी आजीशी? तुझा चावटपणा खूप झाला. आमचं बघू आम्ही काय ते. तू लग्नाचं कधी मनावर घेतेस ते सांग. कधी लग्नाचा विषय काढला ना की विषय बदलत जाते आणि सगळी हवा काढून टाकते. आजोबा काय घाई आहे? आत्ताच तर नोकरी जॉईन केली आहे मी. अगं किती महिने झाले असं सांगून, तुला आमची आठवण वगैरे येत नाही? गेल्या 1.5-2 वर्षात तू गावाकडे फिरकलीच सुद्धा नाही. ऑफिसर झाल्याशिवाय गावात पाऊल ठेवणार नाही अशी तुझी प्रतिज्ञा होती. परीक्षा पास झालीस, ऑफिसर झालीस, आता काय? अगं आम्ही पिकलेले पानं आहोत ग. केव्हा गळून पडू सांगता यायचं नाही. शेतावर काम करत असताना तुझे आई बाबा वीज पडून गेले त्यावेळी तू 10 वर्षाची होतीस.
ते गेले आणि आता तुझ्याशिवाय आपलं दुसरं कोण आहे ग? तुला लहानाचं मोठं केलं, तूही तुझ्या हुशारीनं शिकलीस, मेहनतीनं ऑफिसर झालीस. आपलं हे घरदार, जमीन जायदाद, हा सगळा पैसा सगळा तुझाच आहे ग. तुझे एकदा हात पिवळे झाले ना, ते आपण डोळे मिटायला मोकळे. आजोबा प्लीज प्लीज असं भलतं सलतं काही बोलू नका. तुमची खूप गरज आहे मला आजोबा. तुम्ही ना खूप जगा, खूप. तुमच्याशिवाय माझं कौतुक कोण करणार आहे? अगं, आम्हाला सुद्धा तुझं कौतुक बघायचंय. तुझ्या मुलांना अंगा खांद्यावर खेळवायचंय. तू फक्त लग्नाचं मनावर घे आणि सगळ्यात पहिलं म्हणजे गावाकडे चल. एक विचारू, ह्या 1.5-2 वर्षात आपलं गाव खूप बदललंय का हो? का अजून पण तसंच आहे? ती झाडं, शेती, जंगल, त्या चिमण्या, ते कावळे, ऐक तसे राहत. फक्त माणसं बदलली आहेत, माणसं लबाड झाली आहेत. पक्या तो तर महामानव आपल्या गावात पैदा झालेला. पक्या पण बदललाय आजोबा. आता 4 पाय झाले त्याचे, डोक्यावर 2 शिंग आली आहेत. आजोबा शिंग ना डोक्यावरच असतात. हा, पण पुढच्या महिन्यात त्याला शेपूट पण येणार आहे. तसं नाही हो. मग मी विचारत होते की त्याची ती गहाण पडलेली शेती, नवीन ट्रॅक्टर, त्याचं काही झालं का पुढे? तू आधी पहिली गावी चल. सगळी लोक तुझ्या आतुरतेने वाट बघतायत. 1.5 वर्ष कसं उलटून गेलं कळलं सुद्धा नाही ना आजोबा. गुलाबी पापडीचं बारीक हाय, हातला होता बट भस्कून जाय. काय म्हातारे, एवढ्या सकाळी सकाळी ठुमकत ठुमकत कुठं चालली? अरे भाड्याच्या बाईला सांगू का तुला, सकाळ सकाळ कुठे निघाले ते? आता घरात संडास असताना बाहेर कशाला घाण करायला जाती? तुझ्या अंगणात येऊन बसतो का काय? तसं नाही, मग? सरकार संडास बांधायला पैसे देतय. आबाले बी बरं वाटत ना. काय रे, आबाला काय बरं वाटल? आता कसं हा. आहे, तू घरात जर राहिली बर तर आबाले बरं नाही वाटन का? का? ते काय हागणदारी पस्ती पस्ती करतो का रे? भाड्याच्या बाईला मुडद्या चल. जाऊया, यमाच्या गावाला जाऊया. अरे देवा, यमरा तिथंच बसलाय का? तिला काय भेटत आहे ना मला. कुठं गेली ही दिसते ग. थोडा शोधू आता. दिसना कुठं काय साधन करा उतरच पडलेलं असते. यालाच उठवत आता. गुड मॉर्निंग आजोबा. अरे इथे काय करतोय? अरे फिनेल आला, फिनेल. ए, अरे काय वाट लावली माझ्या घराची? एका जागा आहे बसायची. आजोबा तसं काही नाही, सकाळी सकाळी तुमच्याकडे आलोय मी. अरे सकाळी सकाळी कशाला तेरपडला तिकडे? मोहिमेवर निघालो ना मी. तुझ्या घरात संडास नाही? आहे ना, पण तिथं आतमध्ये माझं मन रमत नाही. संडासात कोण काय मन रमवलं जातं काय रे? तसं नाही, पण कसं आहे, माझी आई म्हणती आतमध्ये जर मन रमत नसल तर माणसानं ओपन एअर मध्ये जावं. अख्खा महाराष्ट्र आपलाय. नाही, हे उत्तर प्रदेश आहे. आजोबा तुम्हाला काय सांगू, तरी माझं सांग. मन पिसाटा सारखं इकडं तिकडं धावतंय, सायरा वैरा पळतय. म्हणून तर तुमच्याकडे आलोय ना. टमरेल घेऊन. आजोबा टमरलचं सोडा, माझ्या भावनेकडे बघा ना आजोबा. भावना मागच्या महिन्यात पळाली. थांबलास का? पक्के बोल ना. थांबा ना, मला जरा डोळे भरून पाहून घेऊ दे ना आजोबा. तू का मला कधी बघितलंच नाही का रे? तसं नाही आजोबा, तुम्हाला कसं सांगू मी आजोबा. आता जमेल तसं सांग बाबा. कशाला लागतोय? कोण आहे आजूबाजूला? आजोबा मला सकाळ संध्याकाळ तुमचीच आठवण येते आजोबा. उठता बसता तुमची आठवण, तुमच्याशिवाय काही सुचत नाही मला आजोबा. अरे बापरे, लय डेंजर आहे. तुला माझ्याशिवाय दुसरं काय सुचतच नाही? तुम्हाला काय सांगू, काहीतरी सांग. रोज तुम्ही माझ्या स्वप्नात येता आजोबा. अरे बाबा, हे तर लय डेंजर आहे. बरं, स्वप्नात येऊन काय करतो मी? आता तसं काय नाही आजोबा, नशीब. पण तेच विचारला आलो ना, कुठं भेटायचं, कधी भेटायचं. ए, तुला काय येडबीड लागलं काय? अरे माझं वय काय, तुझं वय काय? मला भेटायचं म्हणतो या वयात? तुला काय लाज शरम आहे की नाही? अहो आजोबा, मागच्या जन्मातलं काहीतरी असतं की नाही? काहीतरी म्हणजे काय? आपलं झेंगाट.
मागच्या जन्माचा झेंगाट हा, तुझं आणि माझं झेंगाट. अहो आजोबा तुम्हाला कसं सांगू मी आजोबा काय तुम्ही माझ्या गोष्टीत तुमची गोष्ट कशाला घुसडत आहे अहो मला तुमच्या बाबतीत लय आदर होता. मग मी काय मामूली वाटलं तुला? मुळेच नाही आजोबा तुम्ही जवानीत कुठं कुठं झेंडे रवलेत ना ते समजा मला आजीने सांगितलंय आणि आजीला ते उपटून काढण्यासाठी काय काय करायला लागलं ते बी मला सांगितलं. ऐकून धन्य धन्य वाटलं. म्हणून म्हटलं काय? मी पण एखादा झेंडा रवावा तुमच्या साक्षीनं तुमच्या आशीर्वादानं. नाही तुला फक्त आशीर्वादच पाहिजे ना. हा. प्लॉट पण पाहिजे झेंडा रोवायला. तुम्ही फक्त आशीर्वाद द्या हा. प्लॉटचं मी बघतो हाय. काय करायचं ते. अरे मग दिला तुला आशीर्वाद. जाऊ रे जाऊ ने जा जा लवकर जा तो झेंडा रो कुठे जा जा अरे जा जा चल जा. हा काय बरं वाटलं रे. प्रकाश आपलं हे आडवळणाचं प्रेम किती दिवस चालणार आहे? मग करायचं तरी काय तूच सांग ना. मला वाटतं आपण आजोबांना सगळं सांगून टाकू. आजोबांना तर सांगूया पण काय सांगणार. काय सांगायचं म्हणजे सत्य तेच सांगायचंय ना. अरे पुरुषासारखा पुरुष तू आजोबांना कसं सांगायचं, काय सांगायचं, त्यांना कसं पटवायचं हे सगळं तू बघ ना. हो सांगतो ना की आजोबा तुमची ही शिकलेली सुशिक्षित आणि लवकरच मोठी ऑफिसर व्हायची स्वप्न पाहणारी तुमची ही सुंदर आणि देखणी नात या अशिक्षित आणि गरीब माणसावर प्रेम करते हे सांगू. सारखं सारखं गरिबीचं काय घेऊन बसलायस रे? प्रेम करतो ना आपण एकमेकांवर. मग आणि कसला अशिक्षित आहेस तू? चांगला बीएससी ऍग्रीकल्चर लास्ट इयरला होतास. वडिलांनी आत्महत्या केली नसती तर एमएससी सुद्धा झाला असतास, चांगला ऑफिसर झाला असतास. पण हे सगळं घडलं हे खरं आहे ना. बाबांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली, जमीन सावकाराकडे गहाण पडली. मला बाबांची सारी कर्ज फेडायची, जमीन सोडवायची. बाबाची स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत, यांची ती स्वप्न मला पूर्ण करायची. काय होती तुझ्या बाबांची स्वप्न प्रकाश? हीच ना की तू खूप शिकावं, मोठं व्हावं, खेड्यात राहून शेतीचा विकास करावा, काळ्या मातीचं ऋण फेडावं, ट्रॅक्टर घ्यावा, आधुनिक पद्धतीने शेती करावी. तुझ्या बाबांची ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी मदत नाही करू शकत. खरंय तुझं, पण हे स्वप्न फक्त तुझ्याच बाबांचं नव्हतं प्रकाश. या मातीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचं हेच स्वप्न असतं. महात्मा गांधी सुद्धा हेच म्हणायचे, खेड्याकडे चला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा हेच म्हणायचे, अरे रिकामा कशाला फिरतोस रे, तुझं गावच नाही का तीर्थ. पण आपण सगळं विसरलो. खेड्यातली पोरं शिकतात, खेड्याच्या भरोशावर मोठी होतात. व्हावं रे, खूप मोठं व्हावं त्यांनी, त्यांची झेप अगदी आकाशापर्यंत पोचावी. पण त्यांनी आपल्या मातीला विसरू नये एवढीच अपेक्षा करतो. त्यांच्या ओंजळी मधले मुठभर दाणे तरी ह्या मातीत आणून टाकावे त्यांनी. इथलीही शेतं भरू द्यावी, इथल्याही स्वप्नांना नवीन फुलोरा मिळावा. ओसाड भकास झालेली ही गावं पुन्हा एकदा हिरवीगार व्हावी, पुन्हा एकदा चैतन्याने फुलावी. आणि हे मी करणार आहे प्रकाश. ऑफिसर झाल्यावरही हेच करणार. असं म्हटलं तरी चालेल की हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी ऑफिसर होणार. पण त्यासाठी मला तुझी साथ हवी. तुझं खरं आहे, पण बिन काही नाही. तू शेती कर, मी नोकरी करेन. एकत्र मिळून आपली स्वप्न पूर्ण करूया. रानामध्ये वनामध्ये बाभळीच्या बनामध्ये भिजलेल्या उन्हामध्ये तुझ्या माझ्या मनामध्ये करू नवी पेरणी, करू नवी पेरणी. रानामध्ये वनामध्ये बाभळीच्या बनामध्ये भिजलेल्या उन्हामध्ये तुझ्या माझ्या मनामध्ये करू नवी पेरणी, करू नवी पेरणी.
हातामध्ये हात धरू नवी सुरुवात करू. हातामध्ये हात धरू नवी सुरुवात करू. चांदण्याचा पूर यावा अशी बरसात करू. चांदण्याचा पूर यावा अशी बरसात करू. नदी नदी धारा हो मोठी मोठी गारा हो इथे तिथे गंध पेरू झुळझुळ वारा हो. करू नवी पेरणी करू नवी पेरणी. ला 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 ला. नवी नवी नाती पेरू नवे नवे दाणे पेरू. कबीराचे दोहे पेरू तुकोबाचे गाणे पेरू. नवी नवी नाती पेरू नवे नवे दाणे पेरू. कबीराचे दोहे पेरू तुकोबाचे गाणे पेरू. पहाडाच्या छातीमध्ये काळ्या काळ्या मातीमध्ये साऱ्या साऱ्या जगामध्ये आभाळात ढगामध्ये करू नवी पेरणी करू नवी पेरणी. नानामध्ये वनामध्ये बाभळीच्या घनामध्ये भिजलेल्या उन्हामध्ये तुझ्या माझ्या मनामध्ये करू नवी पेरणी करू नवी पेरणी करू नवी पेरणी करू नवी पेरणी. हे देवा बजरंगा, माझी हाक ऐकून घे रे बाबा. दवाखाना सुरू करण्यासाठी जेवढ्या गोष्टी लागतात तेवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. डॉक्टर यमराज, एक दिवस डॉक्टर ढोरे अशी पाठी लावणार आहे मी. फक्त एक पेशंट आणून दे म्हणजे झालं. ऐकतोयस ना देवा? काय हवंय तुला वत्सा? बोल देवा, काय हवंय तुला? देव इथे, आवाज तिथे. अरे या 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 डॉक्टर ढोरे साहेब, या या बसा 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 ना बसा बसा. काय म्हणाला? डॉक्टर ढोरे साहेब. डॉक्टर ढोरे साहेब, तुम्ही मला डॉक्टर म्हणालात? मी धन्य झालो धन्य झालो. वा, तुम्ही मला खुर्चीवर बसवलं स्वतःहून. म्हणजे काय? माझं कितीतरी दिवसापासूनचं स्वप्न होतं, या खुर्चीवर बसायचं, ते तुम्ही आज पूर्ण केलं. मग माझं जीवन सार्थकी लागलं. वा, मी धन्य झालो. बोला बोला, तुमची काय सेवा करू बोला. थोड्या नाटक करू नकोस. अरे आजही तू 1:30 वाजता दवाखान्यात आलाय. काल तर मी 1 वाजता आलो होतो. उठ, अरे चाल उठ चाल. कमाल आहे, कधी बसवतात कधी उठवतात. अरे ही खुर्ची म्हणजे तुला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद वाटलं का, की कुणी यावं आणि जाऊन बसावं? याच्यासाठी डिग्री घ्यावी लागते. तुम्ही डिग्रीवर बसता? डिग्री? अरे डॉक्टर व्हावं लागतं त्यासाठी. कंपाऊंडर असून डॉक्टरच्या खुर्चीवर बसतोस? लाज वाटते का तुला? आणि मी स्वतः डॉक्टर असून दवाखाना उघडतो, टेबल खुर्ची साफ करतो, आणि डॉक्टर असून कंपाऊंडर येण्याची वाट बघतो. काय झालं, नशीब आहे एकेकाचं. नाही तुम्ही माझं ऐका. काही एक ऐकायचं नाही मला तुझं ऐकून ऐकून सत्यानाश झालाय माझा. अरे 1 वर्ष झाला हा दवाखाना उघडून, तरी साधं काळं कुत्र सुद्धा येत नाही या दवाखान्यात. अरे एवढा मोठा कंपाऊंडर तू, आणि नेहमी चुकीचे सल्ले देतोस. अरे माझं एवढं चांगलं नाव होतं, हेमराज दांडेकर. ते बदलून तुम्हाला यमराज दांडेकर करायला लावलंस? नाही, मी तुझं ऐकलं, तशी पाटी सुद्धा लावलीये, पण तरी सुद्धा पेशंटचा पत्ता नाही. 6 महिन्यापूर्वी पेशंट मीच आणला होता, जो गणपत बुड्याचा आल्या. म्हणलं व्यवस्थित त्याला इंजेक्शन द्या. कुठलं इंजेक्शन दिलं कोणास ठाऊक, आल्या तर राहिला बुडाच गाचकला. अरे तू मला नीट सांगायला होतं ना, बुड्याला इंजेक्शन द्यायचं होतं की हाल्याला? मी आपलं साधेपणाने बुड्याला टोचलं रे. अरे डॉक्टर मी आहे का तुम्ही आहे? मीच आहे, पण काय माहितीये का, माझ्या आयुष्यातलं पहिलंच इंजेक्शन होतं रे. आपलं डोळे मिटले आणि दिलं टोचून, आणि बुडा गाचकला. पण डॉक्टर साहेब, बुडा गाचकला आणि त्या क्षणी माझ्या डोक्यामध्ये एक जबरदस्त आयडिया आली, एकदम भन्नाट. आता कसली आयडिया? आपण असं इंजेक्शन तयार करायचं की जे इंजेक्शन दिल्याबरोबर माणूस डायरेक्ट स्वर्गात 1000 रुपयाला 1 इंजेक्शन. अरे वेडा झालायस का तू? अरे लोक काय मरण्यासाठी तुझं इंजेक्शन घेतील का?
आणि वर 1,000 रुपये देतील. का नाही देणार? हा? स्वर्ग म्हणजे खराखुरा स्वर्ग. इंद्रदेवाच्या शेजारी रंभ, अप्सरा, उर्वशी, मेनका. होय 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 सोमरस. बघा 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 1,000 रुपयात डायरेक्ट स्वर्ग. अरे मी ढोरांचा डॉक्टर असलो ना तरी इतका मूर्ख नाहीये. तुम्ही फक्त बघत राहा. मी माझं संशोधन सुरू सुद्धा केलंय. कधीपासून? ज्या दिवशी बुडा कचकला त्या दिवसापासून. अरे तुझ्या पाया पडतो रे ढोऱ्या. खरंच पाय ओढताय का पाय पडताय? अरे हवं तर मी तुला कंपाऊंडर ऐवजी डॉक्टरच म्हणेन. तूच या खुर्चीवर बस. ये बस बस बस. मी हवं तर तुझ्या स्टूलवर बसेल. पण माझ्यावर तुझा प्रयोग करू नको रे बाबा. तुमच्यावर नाही हो, त्या आल्यावर करणार आहे. हे तर आणखीनच भयानक आहे रे बाबा. अरे पाटल्याचा आले आहे तो. भाड्याने आणलाय. दवाखान्यात एकतरी पेशंट दिसावा ना म्हणून. अरे तुझ्या इंजेक्शनने तो पाटल्याचा हाल्या गचकला तर? अरे पाटल्याचे पैसे कोण देईल रे बाबा? तुम चिंता मत करो यार. यार तुमने मुझे यार कहा? अरे मी तुझा बॉस आहे रे ढोऱ्या. बॉस 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 तर बॉस बॉस तर बॉस. पण आपण लहानपणापासूनचे मित्र आहोत हे विसरून कसं चालल? तांडक्या तांडक्या तुझे स्टॉप. या दवाखान्यामध्ये तुला कोणी ठेवून घेतला? अरे कंपाऊंडर तू, डॉक्टर मी, आणि तू मला ठेवून घेतलास? मला सांग, आपला दवाखाना उघडून 1 वर्ष पूर्ण झालं बरोबर? किराया कोण देतो दवाखान्याचा? तू देतोस. तुझ्या गाडीचं पेट्रोल भाडं कोण देतं? तूच देतोस. चहा पाण्याचं बिल कोण देतं? तूच देतोस. आपण चिकन खायला जातो तेव्हा तू चिकन खातो काचा काचा आणि मला रस्सा देतो पाचा पाचा. बिल कोण देतं? तूच देतोस. या पाटलाच्या हाल्याचं भाडं कोण देतं? तूच देतोस. आता माझ्याकडे नीट पाय आणि मला सांग मी कोण आहे? तू डॉक्टर ढोरे आहेस? नाही 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 नाही, मी कंपाऊंडर आहे. मी डॉक्टर नाही, मी कंपाऊंडर आहे. पण तरी सुद्धा या कंपाऊंडरचा पगार या कंपाऊंडरला कोण देत? तूच देतोस. व्हेरी गुड व्हेरी गुड. आता शेवटचा क्वेश्चन. काय तू डॉक्टर आहे? तुझा पगार तुला कोण देत? तूच देतोस. तूच देतोस रे ढोऱ्यात. तूच देतोस. तुझ्या पाया पडतो मी ढोऱ्यात. पड पड. खरूच झालेली आहे. अरे तू बाकी काही कर राजा, पण माझ्या मागे अजून एक झंझट लावू नकोस म्हणजे झालं. डॉक्टर घबरा मत. आगे आगे देख होता है क्या. होत तेरे प्यासा दिल मेरा. विठ्ठल विठ्ठल गजरी गजरी. काय हो? विठ्ठल. काय चाललंय? हा? काय चाललंय काय तुमचं? आणि हे काय रंगरंगोटी कशी करता तुम्ही? अगं आता उठलो आणि ब्रश करत होतो. हा ब्रश करत होतो. अहो सकाळी रंगरंगोटी, दुपारी रंगरंगोटी आणि रात्रीच्या वेळेला डराडूर झोपता. अहो नेमका शिकारीच्या वेळेला फुसका बार. आणि काय हो तुम्ही एवढं बाहेर एवढा असा निशाणा धरून ठेवता? हा निशाणा लागतो की नाही? का नुसती दोरीच ताणलेली असती? माझ्यासारख्या सरळ माणसाला का चुकीचा मार्ग दाखवते? तुमच्यासारखा सरळ माणूस आणि मी तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवते? अहो पास हो. अहो तुम्ही जन्माला आल्याबरोबर पहिला डोळा उघडला असणार ना, तो सुद्धा नर्सला मारण्यासाठी. चांगले ओळखून आहे मी तुम्हाला. अगं पण बीड काय नाही. हे बघा गप्पा बसा म्हणजे गप्पा बसा. अहो किती बोलता तुम्ही, मला बोलच देत नाही तुम्ही. आता मी बोलतो का तू बोलतेस? गप्पा गप्पा म्हणजे गप्प. आणि हे बघा बाहेर जाऊन सगळे तमाशे करायचं बंद करा आणि आपल्या नातीसाठी चांगला पोरगा बघा. लग्नाचं वय झालंय तिचं. अगं आता तर शिकते ती, शिकू दे मग ऑफिसर होईल. हो ती ऑफिसर होईल आणि तुम्ही बाहेर धंदे करायला मोकळे. ते काही नाही. तिच्यासाठी पोरगा बघायचा म्हणजे बघायचा, सांगून ठेवते. आणि हे ना जरा बंद करा. काय चला. काय चाललंय? लागले लागले. ए सुधा काय ग? जा तिकडे. त्या नवऱ्याला सांगू तुझ्या. चल पण. ए काय तुमचं लागलंय लागलंय? हे बघा हे सगळे धंदे बंद व्हायला पाहिजेत. आणि रंगरंगोटी सकाळ दुपार संध्याकाळ सगळं बंद करून टाका. टायल मारते उगाच म्हातार. आता खाली गेलो 10 पोरी अशा करतील. काय पकोजीराव, काय म्हणते तुमची आई? माझी आई म्हणती टेन्शन लेणे का नाही. बरोबर ना? पृथ्वी डुबली तरी चालेल, आकाश कोसळलं तरी चालेल, पण टेन्शन नाही घ्यायचं. मूर्ख मी आहे, तुझ्या मागे मागे फिरत असते. तरी बी माझी आई म्हणती ना टेन्शन लेणे का नाही. आखी प्रीती हाय ना, काळजी कशाला पाहिजे? बाळीत मारेन मी आता. कुणाच्या?
आईच्या अगं तिचं कातड केवढं जाड आहे तुला माहिती का? तुझ्या हाताला लागन, काळजी वाटते मला. आ मी आई बद्दल नाही तुझ्याबद्दल बोलतीये. हे बघ मला एक सांग, तुला एवढं भडकायला काय झालं? नको भडकू, शांत हो ना जरा. आजवर शांत राहिले ना म्हणून ही वेळ आलीये. आजोबा येतील, माझ्या लग्नाची पत्रिका तुझ्या हातात ठेवतील आणि निघून जातील. बरं एक काम करतो, ज्या दिवशी तुझा आजोबा पत्रिका द्यायला येईल मी या पत्रिका घेणारच नाही. नाही तर एक आयडिया करतो, घरातच थांबत नाही, घराला लावतो लॉक आणि जातो पळून. तात्पर्य काय? माझं लग्न कोणाशीही झालं तरी तुला फरक पडत नाही. अगं पण मी असं म्हंटलंय का? मग तुझ्या बोलण्याचा मी काय अर्थ काढायचा? हे बघ, मी तुला शेवटचं सांगते. मी परवा माझी नोकरी जॉईन करते, त्याच्या आधी आजोबांशी बोलून घे, नाहीतर तुझं तोंड दाखवायची गरज नाहीये. कुणी आहे का? तुम्ही मला बघून घाबरल्या, मी तुम्हाला बघून घाबरलो. या 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 बसा बस बस बस. तिकडे नाही, ती डॉक्टरांची खुर्ची आहे. अहो डॉक्टरांचं काय, आज आहेत उद्या नाहीत. म्हणजे डॉक्टर बदलतच असतात. तुम्ही थोडी नेहमी नेहमी येता, तुम्ही आमच्या पाहुण्या. बसा बसा बसा. नाही, मी इथे बसू का? बरं इकडे बसा बसा. बॅग का तुमची? तुमच्या सारखीच असू द्या असू द्या. मी डॉक्टर ढोरे. नमस्कार, मी मंगला ढोरमारे. काय आडनाव आहे ढोरमारे? असू द्या असू द्या. बरं मला सांगा, कोण आजारी आहे? तुमची गाय, म्हैस का तुम्ही स्वतः? आहो, मी सेल्स गर्ल आहे. सेल्स गेला मग इकडे काय करताय? हा गुरांचा दवाखाना आहे, इकडे काय विकायला आले? अहो तुम्हाला काय हवंय? काय हवं ते आहे माझ्याकडे. तुम्ही फक्त मला सांगा. अहो तुमच्यासाठी माझ्याकडे गोमाशा मारण्याची पावडर आहे. गोमाशा? या दवाखान्यात साध्या माशा सुद्धा येत नाहीत. गोमाशा मारायची पावडर घेऊन काय करणार? आहे त्याच्यावर पण पर्याय आहे. हा घ्या गुळ, स्वस्त आणि बढिया. म्हणजे माशा येण्यासाठी आधी तुमचा गुळ खरेदी करायचा आणि त्याच्यानंतर ही घ्या माशा मारण्याची पावडर, एकावर एक फ्री. अहो या दवाखान्याची काहीच कमाई नाहीये. हा या दवाखान्याचं भाडं कुठून भरायचं याचं टेन्शन असतं. आहे ना माझ्याकडे त्याचा पण उपाय आहे. ही लॉटरीची तिकीट घ्यायची आणि करोडपती व्हायचं, फक्त 10 रुपये. करोडपती? आणि एवढे पैसे ठेवायचे कुठं? आहे ना माझ्याकडे त्याच्यावर पण पर्याय. 2 पर्याय आहेत. एक तर सुटकेस घ्यायची किंवा बँकेत खातं उघडायचं. सुटकेस घ्यायची असेल तर हे बुकले 30% डिस्काउंट, आणि बँकेत खातं उघडायचं असेल तर हा फॉर्म. आणि बँकेत समजा आपल्याला खातं उघडायचं नसेल तर पैशाने भरलेले सुटकेस हातात घेऊन फिरायचं. आहे ना, त्याच्यासाठी पण माझ्याकडे पर्याय आहे. हा फॉर्म भरायचा, 15% भरायचे आणि फ्लॅट तुमच्या नावात. फ्लॅट मध्ये एकटं राहून काय करायचं? अहो आहे माझ्याकडे. हा फॉर्म भरा, पटापट लग्न लावून देते. आपण मुलगी वगैरे? हजारो मुली आहेत. थांबा तुमचं लग्न झालंय का? पुन्हा एकदा नाही झालंय, पण लवकरच होईल. शाबास. मला वाटत होतं आजपर्यंत जगामध्ये टोप्या बाजार फक्त मीच आहे. मी लोकांना टोपी घालतो, पण तुम्ही तर मला टोपी घालायला निघाले. टोपी नको आपल्याकडे ना पगडी. असू द्या डिस्काउंट असू द्या. हो तुम्हाला एक मुलगा नाही शोधता आला तुमच्यासाठी, आणि माझ्यासाठी 1000 मुली शोधायला लागले तुम्ही. शोधला होता एक रेडा, पण पळाला. रेडा? हा गुरांचा डॉक्टर आहे. पळाला? हा कसं काय? माहित नाही हो कसा पळाला, कुठे पळाला. त्याला शोधण्यासाठी सेल्स गर्ल होऊन मी वडवड भटकते. लहानपणापासून आमचं एकमेकांवर प्रेम होत, लग्न सुद्धा करणार होतो, मुलांची नाव सुद्धा ठरली होती. काय हो काय? हनमे आणि शिरप्या. काय नाव आहे पोरांची? डॉक्टर झाला आणि पळाला असेल एखाद्या म्हशी बरोबर. पुन्हा एकदा असं कसं पळेल? मी असताना शेळपट आहे. आता म्हणे कुठेतरी दवाखाना उघडलाय. तुम्ही ओळखता का हो? काय नाव त्यांचं? असं समजा तुमचं लग्न झालंय आणि आज तुमचं रिसेप्शन आहे. हे घ्या प्रेझेंट. आता नाव घ्या. नाव घेऊ?
पाडळ शिंगीला गुराचा दवाखाना आहे पारावर. पाडळ शिंगीला गुराचा दवाखाना आहे पारावर. हेमराज दांडेकर सापडले तर आम्ही हनीमूनला जाऊ चंद्रावर. तुझी वही इयर बॅग 17 वर्षाच्या मुलीचं 70 वर्षाच्या म्हाताऱ्यावर लग्न. चला ह्यानं बरं मिळतात. तुम्ही केस काय करा ना. विठ्ठला आजोबा काय माझे पैसे पडले की काय? अहो आशीर्वाद द्या. अरे आशीर्वाद आहेच की तुला. हा. काय तुझं नाव जरी ढोरे असलं ना तरी कधी कधी माणसासारखं वागतो बघ तू. कधी कधी माणसासारखा हा. नेहमीच माणसासारखा वागतो मी आजोबा. अरे वा, आज गडी लय खुशीत दिसतोय. हा. काय काम काय काढलंय? लाडू बिडू द्या ना काही. लाडू कसले रे बाबा? असं कसं? आता प्रीती ऑफिसर झाली, हा. तिचं लग्न होणार, मग लाडू नको? मी काय म्हणतो, आपल्या प्रीतीसाठी एखादा चांगला पोरगा तुझ्या डोळ्यासमोर आहे का? आहे ना. आहे. तुम्ही फक्त हो म्हणा. अरे वा, काय करतो काय, कुठे राहतो? मी काय म्हणतो आजोबा, हा. तुम्ही पोरगा आसपासच्याच गावात पाहा ना. आसपासचा? नाहीतर असं करा ना, काय? आपल्याच गावातलं पाहा ना. तू काय मला येडा समजतोस काय? या गावातला एक तरी पोरगा आपल्या प्रीतीच्या लायकीचा आहे? हा? आणि या गावातला त्या शिकलेला कोण टपक्या BSc पार्ट 2 धड ग्रॅज्युएट पण नाही, त्याच्याबरोबर प्रीतीचं लग्न करून देऊ. मी पक्याचं नाव तरी घेतलं का आजोबा? पक्या कुठे, हा. प्रीती कुठे? हा. शिवाय तुम्हाला ओळखतो ना मी. काय तुमची इज्जत, काय? काय इज्जत, काय दरारा. हा. मला चांगलं ओळखतोस मला ना. तुम्हाला सांगतो, हा. म्हणजे पक्या बरोबर जर समजा तुम्ही प्रीतीचं लग्न करून दिलं तर म्हणजे बुडाबुडीचा फार फायदा होईल. तुला आता चुत्याना मारीन पक्याचं नाव परत घेतलंस तर. आणि कसला बुडाबुडीचा फायदा होणार? तो काय लुगडं धुणार तिचं? तुमचं धुवून देईन. काय धुंगान? चल पुढे काढणार. असं चिडता का झोबा, असं चिडता हा. काय? आपलं मी सहज म्हणलं. हे बघा, शेवटी कोण कोणाच्या नशिबात आहे हे थोडे आपल्याला माहिती. म्हणजे मी आपलं सहज म्हणायचं म्हणून काय म्हणायचं नाही, काय म्हणायचं नाही. मला नाच जाऊ हवाय, तो पण शिकलेला, श्रीमंत आणि शेतावरचा नकोच. मी ऐकलं नाही. माझा एकुलता एक पोरगा आणि माझी सून त्याच्यावर हीच पडून मेली. हे बरीच वर्ष झाली त्याला, आता काय रडतो? एकदा सोसलाय मी, परत सोसायची ताकद नाही माझ्यात. तरी ज्योतिषी मला सांगत होता, मी ऐकलं नाही त्याचं. म्हणून आता प्रीतीला जावं शोधणार. तो मोठा ऑफिसर, हा, तो पण ज्योतिष सांगेल तिथेच लग्न करणार. खरं म्हणजे मी गाव सोडूनच जाणार होतो, हा, पण त्या बुढीचं मन अडकलंय ना इकडं. खरं नाही. कोणाचं? माझं. गेला 17 वर्षाच्या पोरीचं बघूया काय. का रे पक्या? अरे 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 अरे, तरी तुला सांगत होतो मी, लग्न करून टाक, लग्न करून टाक. लग्न केलं असतं तर गिरणीतनं पीठ आणायची गरज नसली असती, घरातच पीठ काढीत बसला असतो तू. जाऊ दे ना राव, प्रीतीला जाऊन 1 वर्ष झालं, काय हालचाल व्हायना. जाऊ दे, माझं मरू दे. ते आजोबांचा काही चमचा कुमाला का नाही अजून? का? मला नाही वाटत बुडा मान्य होईल. का पण काय, कशाबद्दल? कठीण आहे. नाही पण सांगशील का, काय कठीण आहे, काय कारण आहे? नाही पण एक उपाय आहे त्याच्यावर. हा हा म्हणजे जर समजा एखाद्या ज्योतिषाने त्याला काही सांगितलं हा. तर तो मात्र ऐकत. अरे पण मला एक सांग, ज्योतिषी डायरेक्ट कसं सांगणार? जर डायरेक्ट सांगितलं तर संशय नाही येणार का बुड्याला? अरे रिस्क रे बाबा. आणि माझी आई म्हणती, जिथं रिस्क असतंय तिथं रिस्क घ्यायची नाही, घुसत डायरेक्ट. हा, म्हणून तर सांगतो तुला. हा, पण एका गोष्टीला आहे ना, तो बुडा आहे ना, तो लय घाबरतो बघ. कुठल्या? नरकात जायला. त्याचं ते भूत प्रेत आणि इकडचा जन्म, तिकडचा जन्म, पलीकडचा जन्म, याच्यावर त्याचा लय भरोसा आहे. काय आहे, त्याच्या जवानीमध्ये ना बुड्याने लय ठिकाणी नाही तिकडे कोपऱ्यात चमचे फिरवलेत. नाही पण त्याचा आपल्याला काय फायदा आहे? तुला सांगतो गंमत काय माहिती का? काय? की त्याला आहे ना त्याचा स्वभाव लय रंगेले. हा, इतकं रंगेले. इथं नको बोलू, इथं नको बोलू. चल, चल, चल. लईच भारी. पण यमच नाही. झालं कल्याण, येऊन आपटलो तिचे. अरे सापडला, काय सापडला. सांगतो? यम पण सापडला. तू हुशार आहे, मला माहितीये लहानपणापासून. डॉक्टर दांडेकर. दांडेकर?
शहाण्या दांडेकरने लुटले दांडेकरला जगाए बडे तुफान धोके कुठले दांडेकरला एक शहाण्या दांडेकरने लुटले दांडेकरला दांडेकरने भल्या भल्यांशी भागीदारी केली भागीदारी केली मग दांडेकरने भल्या भल्यांशी भागीदारी केली लाडू विकले चिवडा विकला वडापावही विकला विकता विकता दांडेकर मग दुनियादारी शिकला काही घडले काही बिघडले गडबड झाली काही घाम गाळणे जमले परंतु हिशेब जमला नाही दांडेकरने भल्या भल्यांशी भागीदारी केली अहो लाखामधले 12 रुपये सुटले दांडेकरला जगाए वडे हो जगाए वडे तुफान धोके कुठले दांडेकरला एक शहाण्या दांडेकरने लुटले दांडेकरला दांडेकरला गोकुळातला कृष्ण व्हायचे होते दांडेकरला गोकुळातला कृष्ण व्हायचे होते दांडेकरला अशी अचानक झाली मदनाची बाधा दिसेल त्या गवळणीमध्ये शोधू लागला राधा गोकुळ हल्ली बदलून गेले हुशार झाले भारी दांडेकरच्या सत्काराची केली बघा तयारी निरोप गेला दांडेकरला निरोप गेला दांडेकरला दांडेकर ही खुशीत आला ज्याला त्याला सांगत सुटला म्हणे प्रभूची मर्जी म्हणे प्रभूची मर्जी मर्जी म्हणे प्रभूची मर्जी मर्जी म्हणे प्रभूची मर्जी मोठ्या ऐटीत गोकुळामध्ये घुसले दांडेकरजी मोठ्या ऐटीत गोकुळामध्ये घुसले दांडेकरजी मिळून साऱ्या राधांनी मग कुठले दांडेकरला जगाए वडे हो जगाए वडे तुफान धोके कुठले दांडेकरला एक शहाण्या दांडेकरने लुटले दांडेकरला अहो एक शहाण्या दांडेकरने लुटले दांडेकरला एक शहाण्या दांडेकरने लुटले दांडेकरला ओ आंबट चिंबट म्हातारा चावट आहा. ओल मेरा बच्चा वाह 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 इधर बच्चा कौन है तू मेरा बच्चा मैं बच्चा सारी दुनिया मेरा बच्चा हाँ। सब लोग मेरा बच्चा हाँ। तेरी बूढ़ी मेरी बच्ची तुम बूढ़ी को पहचानते हो मैं सबको पहचानता हूँ अरे वाह मैं सबको जानता हूँ बोलो किसका देखना है मेरा देखना है दिखाओ क्या दिखाऊं कुछ भी दिखाओ कुछ भी दिखाने से भविष्य कैसा समझेगा महाराज मूर्ख हाँ? मुझ पे शक करता है निकालोगे निकालो हाँ? बस में निकालो नहीं नरक में भेज दूंगा अहं, महाराज हं. चुकलो महाराज हं. हे घ्या माझा हात दाखवतो सवेर धोता नहीं है क्या अरे हाथ हाथ धुवाता है ना महाराज अरे वाद वाद स्वर हं? तू कर
पिछले जन्म में तू जानवर था, जानवर। महाराज बराबर बोला। आगे देखो। पिछले जन्म में तू जानवर था, हाँ। ये जन्म में तू आदमी है। पिछले जन्म का बराबर है, ये जन्म में जरा लपड़ा है। जरा देखो, बराबर देखो। काय आजोबा, मी माणूस आहे, एवढं दिसत नाही वय। महाराज ये अगले जन्म में क्या होगा? फिर से सुअर होगा। अरे वाह महाराज, तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास बसला। शाबाश, तुम्हारा दिखा। काय गरम है? नहीं, फिर बहुत अच्छा हाथ है तुम्हारा। महाराज आजोबा पिछले जन्म में कौन था? चुप रह, मूर्ख, मैं देख रहा हूँ ना, त्याला घाल मत का। सावकार सांगा। मागच्या जन्मात त्याला 2 पाय होते। अरे वा महाराज, म्हणजे मागच्या जन्मी मी माणूस होतो। कौवा था, कौवा। हे नाही आवडलं। तुझा जन्म तू ठरवणार का मी ठरवणार? मूर्ख माणसा। पण तुला प्रमोशन दिलंय ना, सुअरपेक्षा तुला मी वरचा दर्जा दिलेला आहे ना मी तुला। पण या वर्षामध्ये, या जन्मामध्ये तुझं भाग्य उदयास येऊ शकतो 100%। महाराज म्हणजे पुढच्या जन्मात आजोबा मोर होणार, कोंबडी होणार, कोंबडी, हैदराबादी कोंबडी। अरे बापरे, एकदम डेंजरस आहे। प्रमोशन स्टेप बाय स्टेप मिळत असतं बच्चा। नाही पण कोंबडी म्हणजे त्रासच ना, रोज अंड द्यावं लागणार। त्यात काय, असं बसायचं आणि द्यायचं। अहो पण त्रास होणार ना। अंड अडकला आपा, हात अडकला। आजोबा असं करा ना, हप्त्यातून एक डाव द्या ना, संडे टू संडे। खामोश, तू बीच में बोलेगा तुझे मुर्गा बना दूंगा। मेरा कुछ चलेगा ना महाराज, मैं तयार आहे। मला नाही चालणार महाराज, मला याच्या नियतीचा डाऊट आहे। सारखा माझ्या घरी येतो, काहीतरी याचा बंदोबस्त करून टाका। बंदोबस्त करता येईल, दोघांपैकी एकाला मला स्वर्गात पाठवावं लागेल। अहो खाली काय आणि स्वर्गात काय, अंड रोज द्यायचा त्रासच आहे। तसं नाही, मग पण स्वर्गात गेला की टेन्शन फ्री आयुष्य। हाय, सुअर पण नाही, कोंबडी पण नाही। मग मला पाठवा ना स्वर्गात, मी तुमचे पाय धरतो। महाराज त्यांचा नको, माझा नंबर लावा, मी तुमचं पाय जिथं धरायला तयार आहे। बस, तो म्हातारा माणूस आहे, कधी पण गचू आणि त्याला स्वर्गात पाठवतो। महाराज काहीतरी करा, काय फेकताय महाराज? महाराजांना वाकडे इकडे बोलायचं नाही, काढू काय? नाही भस्म महाराज, तुमच्यासाठी जान पण हाजीर आहे, चला ना यमाकडे। पण यमाकडे आपल्याला असं जाता येणार नाही, त्यासाठी पूजा करावी लागेल, एक इंजेक्शन घ्यावं लागेल। महाराज मग मी तयार आहे, मला द्या इंजेक्शन। तसं नाही, मग जा तसं नाही, मला पूजा करावी लागेल, एका महापुरुषाकडनं तुला इंजेक्शन घ्यावं लागेल। काय रे इंजेक्शन आहे की पिचकारी? हे हाय इंजेक्शन, पण लहान पोरं होळीमध्ये पिचकारी म्हणून वापरतात। आता हे टोचणार मी तुम्हाला। कुठे टोचणार? माग। अच्छा, मागे म्हणजे पाठीत? पाठीत नाही, पाठीच्या खाली कंबर आणि कमरेच्या खाली इंजेक्शन। 1 2 3 काय करतोय? रनअप घेतोय, रनअप। अरे तू इंजेक्शन देतोस का क्रिकेट खेळतोय? नाही, हे इंजेक्शन द्यायचं असेल तर रनअप घ्यावा लागतो, रनअप। अरे बापरे, त्याशिवाय घुसत नाही। रेडी? आता काय पर्याय नाही, रेडा बाबा। 1 2 पुन्हा बाहेर आलं, पुन्हा बाहेर आली। आता डोळे बंद करा आणि समोर बघा काय दिसतंय। डोळे बंद करून तुझ्या बापाला तरी समोर तो दिसेल का रे? असं करू नका, बघा समोर तुम्हाला स्वर्ग दिसत असेल, इंद्राचा दरबार दिसत असेल। नाही, समोर तो पाटील कंट्री बार आहे। मन एकाग्र करा आणि पहा, समोर तुम्हाला इंद्र दरबारामध्ये अप्सरा, मेनका, रंभा, उर्वशी नृत्य करताय, गाणं म्हणताय। चोली के पीछे क्या है, चोली के पीछे काय दिसलं तुम्हाला? चोळीच्या मागे आमची बुड्डी, चौघींमध्ये बुड्डी दिसली आमची। गप्पा बसा, सध्या त्या बुड्डीलाच अप्सरा समजा। नाही काय, लग्न झालं तेव्हा ठीक होतं, आता सगळं सरल्यावर ही अप्सरा। मन एकाग्र करा, सध्या नेटवर्क बिझी असेल म्हणून त्या अप्सरा समोर आलेल्या नाहीत। अच्छा, 1000 रुपये काढा, वर पण ट्रॅफिक जाम आहे। सांगितलं ना, नेटवर्क सुरू झालं की त्या अप्सरा तुमच्या दारात। ओके, काय झालं? मागे काहीतरी दुखतंय, सुई आतमध्ये राहिली। आता दुसरं इंजेक्शन आणतो। नको, त्यापेक्षा सुई आतमध्ये राहू दे। त्याला 1000 रुपये गेले, अप्सरा गेली, तुला फुकट एक सुई पण मिळाली।
I am Yum. Yum मैं आ गया हूँ बुड्ढे. बुड्ढे आतमध्ये आहे. हे, मैं तेरे को बोलता है बुड्ढे. अरे कोण आहेस तू आणि हाल्या कशाला घेऊन आलायस? हे, तू मेरे को नहीं पहचानता? अरे मेरे को नहीं पहचानता? ये आले को पहचानता है? अरे ये फेमस है, इसको पहचानता है. हैं? चमारी हे बरं आहे. आले को पहचानता है और यम को नहीं पहचानता? अरे कशाला चिडतोस? कोण आहेस ते सांग ना. I am यम. यम मी हाय. यम यम म्हणजे नाटकातला? नाटकातला नाही, मग? मी खरोखरचा यम हाय. ते बुडी लवकर 12 ये देख यम का सॉन्ग है, यम का सॉन्ग करने वाला आया. ए, सोंग नाही, आजोबा मी खरोखरचा यम हाय. अरे मग इकडे कशाला आला? तेरी जान लेने को आया. अब तेरी मौत होगी. मैं तेरे को लेके जाऊंगा. एकदम खटाखट फटाफट. हे फालतू डायलॉग बंद कर आणि आधी हाल्याला घेऊन जा. त्याची भीती वाटते मला. काय तुला हल्याची भीती वाटते? हा यमाची भीती वाटत नाही? यमाला कसला घाबरतो मी? ए, काय साला फालतूगिरी आहे? काय फालतूगिरी? मला नाही भीती वाटत. मी काय करू? नहीं आजोबा, तेरे को मेरे को डरना पड़ेगा, मतलब डरना पड़ेगा. अरे नहीं डरता हूँ. क्या करेगा तू? मैं ऐसा नहीं, डरना पड़ेगा, डरना अरे पड़ेगा. तुझी भीतीच वाटत नाही. तुझा पण अजब नाही आहे. उगाच घाबरायचं तुला? नहीं भीती वाटत नहीं, ठीक है, पण डरना पड़ेगा मतलब डरना अरे पड़ेगा. नहीं डरता है. क्या करेगा तू? क्या करूंगा? तू मेरे को चैलेंज करता है? तेरे को चैलेंज करता है. हाँ? मेरे को देख, सोच ले एक बार. अरे सोच लिया यार. हाँ? फिर से एक बार सोच ले. अरे सोच लिया. क्या करेगा? क्या करेगा? हाँ. मैं तेरे घर के सामने हाँ उपोषण करेगा. उपोषण करेगा, भूख हड़ताल करेगा, पानी भी नहीं पिएगा. अरे बाबा चिडू नको. घे पाणी पी. Thank you, thank you. लवकर पी. बघ बुड्ढी किती चांगली आहे ती. नाहीतर हा बुड्ढा लय खुसट आहे. ए, तू ओळखते त्याला? म्हणजे काय? खरोखरच यम आहे तो. बघ. एवढासा हा यम आहे की यमाचा पिल्लू? अबे. अहो, त्याच्याकडे बघू नका, त्याच्या हाल्याकडे बघा. ए हाल्याकडे तू बघितलंस नीट? का? हा पाटलांच्या हाल्याला का वाटतो? अहो, काहीतरीच काय बोलताय? हा? हा. उद्या तिच्या पाठीवरच्या गोमाशीला बघून म्हणाल किती पाटलाच्या गोमाशी सारखी दिसते म्हणून. अहो चांगला आहे बिचारा, गरीब आहे बिचारा. यम आणि गरीब बिचारा. अहो, असं काय करताय? मराठी माणूस आहे. मराठी माणसाची इज्जत आपणच ठेवायला पाहिजे की नाही? बरोबर. अहो बघा तुमच्याकडे बघून कसा घाबरलाय तो. बघा तरी. तू बस त्याचं कौतुक करत. आधी मला जेवायला वाढ. अरे असं काय करता तुम्ही? आ? जा तुम्ही, येते मी. अरे बाबा चल घाबरू नको. चल घाबरू चल. बर मला एक सांग, तुला यम कोणी केला रे? हा? काय तुला बरोबर जमत नाही बाबा? बुड्ढे, मी ना ज्युनियर यम आहे. हो, माझी ट्रेनिंग पिरियड सुरू आहे. अरे बापरे, म्हणजे तुला पण परीक्षा द्यावी लागते होय? मग? हा? म्हणजे डायरेक्ट भरती नाही करत? नाही ना, जर डॉक्टर असेल तरच डायरेक्ट भरती होते. हा? नाहीतर अशी एंट्रन्स एक्झाम घ्यावी लागते. AIYEE म्हणजे काय? म्हणजे ऑल इंडिया यमराज एंट्रन्स एक्झाम. अगं बाई. हा. तुझ्यावरच्या यमाला काय म्हणतात रे? त्याला सिनियर यम म्हणतात. असं? हो. अहो, तुझा सिनियर तो काय म्हणतात तो सीएम कुठे गेलाय? त्याला कामावरून काढून टाकलं ना आमच्या मंत्र्यांनी. का रे बाबा? तरी जास्त पैसे खाल्ले म्हणून? नाही, कमी पैसे खाल्ले म्हणून. महाराज बोल बच्चा, क्या समस्या आहे? तुम्ही तर सगळ्यांच्या समस्या जाणता. मला तर एकच चिंता लागून राहिली. प्रीती के शादी की चिंता. महाराज तुम्ही बरोबर ओळखलं. अहो प्रीतीसाठी एखादा चांगला पोरगा बघा ना. चिंता मत करो मेरे बच्चा, हाँ. मैं हूं ना. हा मैं देखता हूं ना. हा जल्दी उसकी शादी कर दो, नहीं तो गड़बड़ हो जाएगी. अरे कशी काय सांगता शादी करो? पोरगा नको मिळाला? इधर उधर क्यों ढूंढता है बच्चा? हा अपने गांव में वो है ना, वो कोण? वो राजाधिराज हा प्रख्यात साइंटिस्ट हा माननीय श्री डॉक्टर ढोरे साहेब. तुम्ही याला ढोर? तो वेडा आहे वेडा. खामोश. खामोश काय रो खामोश? तो डॉक्टर नाही. अरे मी याला कंपाऊंडर आहे कंपाऊंडर. नहीं, वो डॉक्टर है, डॉक्टर जानवरों का डॉक्टर. वो जानवरों का डॉक्टर है. वो ह्याला को म्हैस समजते और म्हैस को ह्याला समजताय. तुमको किसने बताया? अरे एकदा तो मला सापडू देत, त्याला सरळ करतो बघा. अरे तुम्हारा क्या बिगाड़ा यार उसने? वो साला हमारी बुड्ढी है ना, हाँ? उसको कुछ जाके पट्टी लागत है. मग बुड्ढी माझ्या बोकांडी बसते.
तुमको किसने बताया यार ये? अरे बताया काय, मी गावात काय भानगड केली बुढीला बरोबर माहिती होते. तुम कुछ भी बोलता यार. तुम्ही भडकता कशाला? आता भडकणार नाही तर काय? डॉक्टर ढोरे काय मी काय एकच आहे काय? एक ही आत्मा तो है हम. हा? मैं क्या आप क्या हाँ. डॉक्टर ढोरे जी क्या? हा. काय ते सगळं ठीक आहे हो, पण अजून एक भानगड आहे. आता काय? काय ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी इंजेक्शन घेतलं, 1000 रुपये गेले. अप्सरा दाखवतो बोलला. अच्छी आयडिया है ये तो. काय आजची आयडिया? अप्सरा सोडा, तो यम माझ्या बोकांडी बसलाय, सारखा माझ्या मागे चक्कर मारत असतो. कभी कभी रॉन्ग नंबर लगता है बच्चा. हाँ. लेकिन वो ढोरे बहुत अच्छा इंसान है. उसके साथ दोस्ती करो, तुम्हारी किस्मत खुलेगी बच्चा. अरे देवा वाचव रे बाबा मला. अरे ये आजी है या RDX. बाबा इथून पळालेलाच परत. हा वाचलो बोय. काय यमराज एवढे घाबरले? अरे काय म्हणते आमची बुडी? आजोबा हा. तुमची बुड्डी लय डेंजर आहे बाबा. कशी काय? अहो ती मला भाजी कापायला काय सांगते, मसाले कुटायला काय सांगते. अरे मी यम आहे की मसालेवाला तेच कळत नाही. अरे तुला एवढं सांगते, नशीब तुझं. मला काय काय करायला सांगते, काय सांगू तुला? अरे बाबा जरा दमानं घे. अहो त्या बुड्डीची एकदम सटकलेली दिसते मला. आजोबा आता तूच वाचव रे बाबा मला. मला लय भीती वाटते तिची. अरे तू यमसनी एवढा घाबरतोस? अरे मग माझा विचार कर, इतकी वर्ष संसार केला तिच्या बरोबर, मग माझे काय हाल झाले असणार? आजोबा आजोबा तुम्ही रडू नका आजोबा. तुम्ही रडलात की मला बी रडायला येते. आता रडू नको तर काय करू? मला कळत नाही ही बुडी किती जन्म माझ्या बोडक्यावर बसणार आहे. अरे वड सावित्रीला प्रत्येक वडाला फेऱ्या मारते, बाकीच्या बायका 5 फेऱ्या मारतात तरी 25 मारते. मला नाही वाटत 100 जन्मही मला सोडेल. चला असं वाटतं ना, हातात कुऱ्हाड घ्यावी आणि जगातली सगळी वडाची झाडं एका रात्रीत तोडून टाकावी. एक झाड शिल्लक ठेवता कामा नये. तुम घबराव मत आजोबा. आजोबा हा तुम्ही घेता का? काय जरा बरं वाटेल. घेता का? यमा तुझे कमाल आहे. काय त्याला यम असून देशी पितो. काय करणार आजोबा? काय अहो स्वर्गात इतकं सॉलिड टेन्शन झालेलं आहे. हा. 6 महिने पगार मिळत नाही आम्हाला. होय. मग काय, देशी असो वा विदेशी, हा. इली तो मारी नाही तो हरी हरी. आयला, तू यम आहेस काय भंगारवाला आहे? हेच कळत नाही मला. भंगार एक काम कर, काय? एक हात थोडा खा, चकण्याला खा धर. ग्लास इकडे आण, ग्लास इकडे आण. हा, हे भिजव, याचे उद्या छोले होणार. छोले? हा. आता मी हे सुरू करतो. ग्लासात नाही, एकदम प्यायचं. अरे वा छान. आजोबा माझं एक काम करशील? काय? मला स्वर्गात नेशील ना बाबा? आजोबा तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये? शपथ घे. तुमची शपथ. म्हणजे मला पोचवतो काय? नाही नाही ठीक आहे. अरे त्या बुडीची शपथ घे. ओके आजोबा कॅन्सल. बुट्टीची शपथ. आई शाबाश. मला स्वर्गात अप्सरा भेटते. 100%. 100% मला भेटणार. अरे मग देव काय करणार? देव हा. देव काय करणार? आजोबा तुम्हाला कशाला सगळ्या गावाची चिंता? हा. स्वतःच बघा ना. हो ते पण बरोबर आहे. मग मी काय म्हणतो, आणखीन एक माझं काम करणार. हो करणार ना. कोणतं? स्वर्गामध्ये आमच्या बुडीला माझ्यावर आणू नका. कशाला आजोबा? हा? येऊ दे ना बिचारीला. असतो काय? बिचारी? हो. अरे आयुष्यभर माझ्या तोडचा घास पाडणारी ती बुड्डी. अरे एवढं मेहनत करून आपण सगळं जमवायचं आणि हिने नको तिथे बोर घालायचं. हा? अरे बाबा तुला माहित नाही ती कशी आहे ती. स्वर्गात एक अप्सरा माझ्या जवळ येऊ द्यायची नाही. मी सांगतो तिला जर तू स्वर्गात आणलं ना, तू जरा नरकात जाईल. नको, पण स्वर्गात येणार नाही. अरे अरे त्याची नुसती आठवण आली ना, छातीत नुसतं भगभग होत. अरे त्याच्या आठवणीनं टेन्शन येतं रे मला. अरे स्वर्गात टेन्शन, अरे नरकात टेन्शन. अरे स्वर्गात टेन्शन, नरकात टेन्शन. पब्लिक बघाना काय म्हणते, पब्लिक बघाना काय म्हणते. बुडी बुढ्याले हाय म्हणते, बुडीले बुढा
नाही म्हणते बुढी बुड्याले हाय म्हणते बुडीले बुडा नाही म्हणते बुड्ढा म्हणजे गोपाल काला अरे बुद्धी म्हणजे गरम मसाला गरम मसाला बुड्ढा म्हणजे गोपाल काला बुद्धी म्हणजे गरम मसाला पुढ्याचं इंजन अजून टनाटन अरे रे बुड्ढ्याचं इंजन अजून टनाटन देशी दारूले चाय म्हणते देशी दारूले चाय म्हणते बुढी बुड्याले हाय म्हणते बुडीले बुडा नाही म्हणते बुढी बुड्याले हाय म्हणते बुडीले बुडा नाही म्हणते बुढीच्या नादाला लागणार कोण बुढी म्हणजे डेंजर झोन डेंजर झोन बुढीच्या नादाला लागणार कोण बुढी म्हणजे डेंजर झोन कासोटा धरते न मनमानी करते अरे 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 कासोटा धरते न मनमानी करते बुढी लंगोटीले काय म्हणते बुढी लंगोटीले काय म्हणते बुढी बुड्याले हाय म्हणते बुडीले बुडा नाही म्हणते बुढी बुड्याले हाय म्हणते बुडीले बुडा नाही नाही म्हणते अरे स्वर्गात टेन्शन नरकात टेन्शन पब्लिक बघाना काय म्हणते पब्लिक बघाना काय म्हणते बुढी बुड्याले हाय म्हणते बुडीले बुडा नाही म्हणते बुढी बुड्याले हाय म्हणते बुडीले बुडा नाही म्हणते हाय म्हणते नाही नाही म्हणते अरे बापरे ही तर मंगली आता काय करू तू कुठं होता तुला किती शोधलं तुला कुठं कुठं नाही शोधलं हे ब्या हे काय सोंग घेतलं हे ब्या सॉन्ग बोलायचं नाही आय एम यम यम मी हाय तुम कोण आहे मैं कौन मैं यमी यमी यमा के लवर हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतो ताई बर बाबा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आई 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 आवडलं आवडलं आई आपल्या बाळांची आई बस कर तुझी नाटक लहानपणापासून आपलं एकमेकांवर प्रेम आहे ना हे ब्या मी तुझी बंगली तू माझा मोगली आपण जंगलात फिरायचो शेतात फिरायचो अरे देवा चण्याच्या झाडामागे गंमत करायचो कसे रोज रोज दिवस जात होते ना रोज रोज दिवस जायचे छान छान दिवस जायचे ना हे बघा ताई साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतोय हो मी पाया पडतो हो तुमच्या नसत्या लपड्यात अडकवू नका हो अहो समाजात माझी खूप इज्जत आहे मग लोकांना जेव्हा हे कळेल तेव्हा ते काय म्हणतील की साला यम सुद्धा लफडेबाज निघाला आहेस तू लफडेबाज आपण शाळेत असल्यापासून 6व्या वर्गात असल्यापासून एकमेकांवर प्रेम करतोय ना ए चल 6व्या वर्गात मी होतो तू 10व्या वर्गात होतीस तरी पण तुझं माझ्यावर प्रेम होतं ना मी तुझ्याशी लग्न करावं म्हणून तू किती मागे लागला होता हे म्या मी मागे नाही लागलो होतो तू माझ्या मागे लागली होतीस आणि मला त्या शेतात घेऊन जायचीस तू पण यायचंस ना यायचो ग पण काय करणार पर्याय नव्हता ना मला आता मांजरीच्या तावडीत हुंदीर सापडल्या आणखी काय करणार हे तुला आठवतं का रे काय शाळेत असताना तू प्रेमानं मला मुंगी मुंगी
मुंगी असं म्हणायचं. अरे मुंगी कसला आहे ना पांडाय हा, आणि त्या मुंगीचा कधीतरी हत्ती होईल हे मला कुठे ठाऊक होतं. चिडतोस कशाला? तुला अभिमान वाटला पाहिजे माझा. कसला अभिमान? अरे कधी जरी चुकून तुझ्या खाली आलो ना तर चिरडून मरेन मी, आणि एका झटक्यात पापड होईल माझा, इज्जत नसलेला पापड. मार मार तिला, मार, अजून मार. अगं तू स्वर्गात नाही जायची, तू नरकातच जाणार बघ, तू नरकातच जाणार. बुकरण काढ, मार तिला, बुकरण काढ तिला, मार. हे, हे. ए, अरे रे, ते- ते- का- 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 कुठून आला रे? अनासा घाबरल्याचा का दिसतो? काय करून आला तू? कुठे? मला ती मंगली भेटली होती. मंगली? हो, काय म्हणत होती मंगली? मंगली म्हणत होती माझ्यावर लगीन कर. हा? लगीन कर? अरे चांगलं आहे की, करून टाक लगीन. अरे लई मज्जा येते बघ. काय म्हणते? लगीन केल्यावर मजा येते? हा, अरे लगीन केल्यावर तुला पोरं होतील. मला कशी पोरं होतील? त्या मंगलीला होतील. आमच्या स्वर्गामध्ये बायकांनाच पोरं होतात. अच्छा, हा. आमच्याकडे पुरुषांना पण होत्या. सोमवार मंगळवारी पुरुषांना होतात, बाकीच्या दिवशी बायकांना होतात. अरे देवा. अरे काय येणार आहे तू? अरे तुला पोरं होतील, करून टाक लगीन. पाहिजे तर माझ्याकडच्या 2 खोल्या बी तुला देऊन टाकते, भाडं बी घेणार नाही. फुकट मध्ये? हा, फुकट मध्ये. अरे तुला पोरं झाली ना म्हणजे मला त्यांच्या बरोबर खेळायला मिळेल, आणि त्यांच्या रूपानं माझ्या दारामध्ये स्वर्ग येईल, स्वर्ग. करून टाक लगीन. अरे लई मज्जा येते बघ, लई मज्जा येते. कुठे? तुला माहितीये ना ग मी कोण आहे ते? तू या मय. मग यम आपल्या घरी कशासाठी येतो? अरे लोकांचा जीव घेण्यासाठी. मग तरी तुला माझी भीती वाटत नाही? आ, भीती? आणि ती कशाला? अरे उलट यमाचे उपकारच मानले पाहिजेत. यमाचे उपकार? मला सांग, यम नसतात तर काय झालं असतं? काय झालं असतं म्हणजे काय बुड्डे? यम नाही म्हणजे मरणच नाही, मरण नाही म्हणजे दुःखच नाही, आणि दुःखच नाही म्हणजे मज्जाच मज्जा, म्हणजे फुल टू धमाल. हा, इथंच चुकतोस तू. अरे यम नसता तर मरण वाचलं असतं, हे खरं आहे रे. पण यम नसता तर किती घोटाळे झाले असते. हा, अरे सगळीकडे माणसं झाली असती, पृथ्वीवरती भार झाला असता, आणि मग बदमाशांचा सुळसुळाट झाला असता, दुर्जनांचे अत्याचार वाढले असते. अरे सगळीकडे पापच पाप झालं असतं. आणि एवढंच नाही तर साध्या भोळ्या भाबड्या गरीब लोकांचं जगणं मुश्किल झालं असतं. संतांच्या भाषेत सांगायचं तर हे पाप वाढलं असतं, आणि फक्त दुर्जनांची संख्याच या पृथ्वीवर वाढली असती, आणि ती लोकांना छळत राहिली असती. खरंय तुझं बुड्डे. हा, अरे यमानं जर आपलं काम चोख नाही केलं ना तर ब्रह्मदेव आपली फॅक्टरीज बंद करून टाकेल. बापरे, म्हणजे सृष्टीचं चक्र सुद्धा थांबून राहील, आणि वर सुद्धा ट्रॅफिक जाम होईल. अगदी बरोबर. हा, अरे यम आहे ना म्हणून बुड्ढ्याला पण सुट्टी आणि मला पण सुट्टी. नाहीतर माहित नाही किती दिवस मला छळत राहील तो. बुड्डे, अगं एवढं सगळं तत्वज्ञान तू कुठून शिकली ग? अरे ते जाऊ दे रे, तू लग्न करून टाक बरं. हे बघ, तुला आमच्या बरोबर राहायचं नसेल ना तर नको राहू, आपण तुझ्या गावाला जाऊया. माझ्या गावाला? अरे अरे माझी ती हिरोईन आहे ना, हा, ती आज आपला 4था नवरा, त्याला जाळून टाकणार आहे. हा, हे बघ तू माझं एक काम कर, मला बघायचंय रे तू भाग, तू जा आणि भांडी घासून घे माझी. नाही नको ना. अरे जा ना, मला नको. बघायचंय रे. असं नको नको रे करू, असं नको रे करू माझ्या. असं काय अरे जा, ऐकत नाही म्हणजे काय? जा, जाऊन काम करून टाक, माझी भांडी घासून टाक. हे बघ, मागच्या वेळी सारखं गंडवलं ना तर तुझी तंगडी तोडीन आणि तुझ्या हातात देईन. चल, जा तिकडे. ठीक आहे. अगं बाई, आला की तो नवरा. चल चल चल, पिटव. काय यमराज, आज भांडीशी घासताय? काय करणार, हा. त्या बुड्डीनी जबरदस्ती घासायला लावली. बरं आजोबा, तुम्हाला एक विचारू का? विचार ना. तुम्ही तुमच्या नातीचं लग्न का नाही करून टाकत? लग्न अगदी माझ्या मनात ना बोललाच बघ. तुझ्या नजरेसमोर आहे का रे कोण पोरगा? म्हणजे वर गेलं नाही, जिवंत असलेला. जिवंत असलेला? एक काय 100 सांगतो. 100 नको, मला एकच सांग. अरे काय आहे माहितीये का, तिच्या नावावर 20 लाख रुपये आहेत. काय? हा. 20 लाख रुपये? शिवाय घर, शेतीवाडी, हे सगळं तिचंच आहे. तिच्याशिवाय आम्हाला दुसरं कोण आहे आता? माझं तरी कोण आहे आजोबा, मी पण एकटाच आहे. मग तुला दत्तक घेऊ? तसं नाही हो, म्हणजे तुम्हाला घर जावई चालेल का? कसली आयडिया आहे तुझी? उगाच नाही तुला यम केलं. थँक्यू आजोबा. पर तुम्हाला एखादा यम चालेल का?
तशी आयडिया का वाईट नाही तुझी. शबास मला वाटलं तुम्हाला आवडणार. अरे कल्पनाच कर. यम यम माझा नाच जावई ओहो. आपल्या आल्याला घेऊन रस्त्यावर भिकाऱ्यासारखा चाललाय आणि माझी शिकले सवरलेली पोर डोक्यावर टोपली घेऊन आल्याचं शेण गोळा करत चालली आहे. काय मेल्याची आयडिया तिच्या आईला उडी काढ. अगे आणखी भांडी आण. आपली संपली असते शेजाऱ्यांची पण आण. नको भांडी नको बद्दल एवढी. आजोबा तुम्ही रागवताय कशाला? हाव मी आपलं सहज म्हंटल. आता प्रीती सारख्या मुलीला चांगला मुलगा हवा हे कळत नाही का मला? आता कसं बोलला? मग काय 5-6 चांगली पोरं आली आहेत. त्यातला एक पोरगा मला खूप आवडला. पोरगा गुरांचा डॉक्टर आहे तालुक्याला. नवीनच दवाखाना टाकलाय. दवाखाना तसं चालत नाही पण माणूस खूप सज्जन आहे. दवाखान्याचं काय रे आज ना उद्या चालेल. हो बरोबर. पण सज्जन माणूस आजकाल मिळेल. पण आजोबा एवढ्या चांगल्या डॉक्टरचा पत्ता तुम्हाला कुठून मिळाला? मी काय तुला मामूली वाटलो? नाही. वरपासून ओळखी आहेत माझ्या. काय माझ्या एक मित्रात एक आल्या गेल्या 6 महिन्यापासून त्याच्या दवाखान्यात आहे. भाड्यानं? नाही रे उपचारासाठी. तो डॉक्टर इतका सज्जन आहे ना. तो आल्यावर उपचार पण करतो शिवाय चाराही घालतो. शिवाय त्या पाटलाला आल्याचं दर महिन्याचं भाडंही पाठवतो. भाड्यावरनं आठवलं काय? तुला कसं माहित भाड्याचं? गंमत केली. बरं नाव काय म्हणाला? गणपत पाटील मित्राचं नाव आणि आल्याचं राव साहेब. आणि डॉक्टरचं? त्याचं नाव विचारायला विसरलो. परत आला की मी विचारेन. नावात काय एवढं? आपलं म्हणजे बघा ना मुलगा चांगला आहे ना मग उडवून टाका बाहेर. नाही मला आवडला रे. प्रीतीला पण आवडला पाहिजे ना. शिवाय साला एक लपड आहे. आता आणखी काय लफड? त्याचा कंपाऊंडर आहे ना तो साला चालू आहे म्हणून जरा मी मागे पुढे करतोय. हे बघ ढोर रे ढोर रे. काय मी आता ठरवलंय मला नाच जावं आहे ना तसा प्रामाणिक हवाय. हर उन्नरी हवाय. म्हणजे हर उन्नरी पाहिजेच. पाटकरांनी उद्या बोलून दाखव मला. हर उन्नरी पाहिजे. त्याची उंची ना एक साधारण एवढा पाहिजे. म्हणजे तुझ्या एवढा तेवढा पाहिजे. म्हणजे तुला सांगतो एक डिप्लोमा नसला डिग्री नसली तरी चालेल पण हर उन्नरी पाहिजेच. आजोबा काय प्रगल्भ विचार हो तुमचे. वा वा. अरे आता तिला एक डॉक्टरचं स्थळ आलं होतं. गुरांचा डॉक्टर होता. मी नाही सांगितलं कारण काय चौकशी केली तेव्हा कळलं. 1 वर्ष झालं दवाखाना टाकून ह्याच्याकडे कोण ढोर नाही. आज मेन ढोर. तो कंपाऊंडर त्याला पैसे देतो बरं डॉक्टरला. बरोबर. आता मला सांग जो डॉक्टर स्वतःचं पोट भरू शकत नाही तो माझ्या प्रीतीचं काय पोट भरणार? पण तो कंपाऊंडर आहे ना तो मला खूप आवडला. त्याची वट काय हाय कंपाऊंडर पण डॉक्टर त्याला चहा देतो. त्या कंपाऊंडर बद्दल माझ्या मनात ना ड्रिंक काय मला काय त्याचा बाहेर काढायचा आहे. सॉफ्ट कॉर्नर तयार झालाय. खरंच? म्हणून मी आता ठरवलंय की प्रीतीसाठी मी मुलगा बघीन ना तर त्या कंपाऊंडर सारखाच. बर म्हणजे माझ्यासारखा? तुझ्यासारखाच आहे पण तू डॉक्टर आहेस ना. नाही मी कंपाऊंडर आहे. नाही रे तू डॉक्टर आहे. कंपाऊंडर आहे. अरे डॉक्टर आहेस रे. कंपाऊंडर आहे. अरे डॉक्टर आहे तू. अरे कंपाऊंडर म्हणलं तर डॉक्टर आहे म्हटलं तर तुमचा सारखा रॉंग नंबर काय लागतो आजोबा? का? ज्यावेळी तुम्हाला म्हणायचो मी डॉक्टर आहे तेव्हा तुम्ही मला कंपाऊंडर म्हणायचं. आता मी तुम्हाला म्हणतो मी कंपाऊंडर आहे तर तुम्ही मला डॉक्टर म्हणता. अरे नाही रे मी तुझी गंमत करत होतो रे कारण मला मनापासून माहिती आहे मी कंपाऊंडर आहे. तू डॉक्टर आहे. मी काय म्हणतो डोऱ्या त्या आजोबाची गेम जमली खाणार आहे काय? नाही तुमच्या दोघांचा कठीण आहे रे बाबा. का रे? डोऱ्या तुझाही कठीण आहे आणि तुझाही. का पण? बुड्ढालय कडक आहे. अरे तुमच्या दोघांचं नुसतं नाव जरी काढलं ना तरी जोड्याने मारेन म्हणतो. काय सांगतो? मग आता माझ्याबद्दल त्याचं मत जरा चांगलं आहे म्हणून मी वाचलो बुवा. लय भारी बोलता तो राव. खरं म्हणजे तू सुटेबल आहे एकदम माणूस. तुला सांगतो ना मी. अरे काही फकारे आणतो तो. अरे बुडा आहे ना माझ्यावर जास्त इम्प्रेस आहे. काय सांगतो? शपथ सांगतो. बुडा म्हणला जावई पाहिजे तर फक्त डॉक्टर डोरे सारखा. लय भारी गुणवान रूपवान. अजून काही शिल्लक आहे का? ब्युटिफुल. लयच भारी तुला सांगतो ना. म्हणजे तू म्हणजे टॉपच्या.
झालंच आपलं हे गप्प बस. का रे अरे तुला काय वेळ लागलाय काय का अरे कंपाऊंडर आहे तो कंपाऊंडर असं नको बोलू येडे मित्र आहे तो माझ्या जवळचा कंपाऊंडर असलं तरी मला एक सांग तुला कोण पोचत यो तुझ्या याला कोण पोचत यो डॉक्टर कोण झालं यो भारी माणूस या सांग त्याला आपलं उगा काहीतरी बोलतो मीच पोचतो तुला कळलं का डॉक्टर म्हणे डॉक्टर चालला त्या प्रीतीबरोबर लग्न करायला स्टेशनवर लग्न झाल्यावर काय भीक मागणार का रे हात पुढे कर गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा चला था गप्प बसा अशी पायी येणारच नाहीये कारण प्रीतीच्या नावावर 20 लाख रुपये जमा आहेत हो तरीच म्हणलं दाल में कुछ काला है मग त्या 20 लाखावर नजर आहे कर तुझी हे दांडक्या म्हणून यम बनून गेला होता का प्रीतीच्या घरी घर जावे व्हायला नाही मी काय म्हणतो डोऱ्या बर का ऐक ना 20 लाख म्हणजे आपल्या तिघांच्या हिश्श्याला 7-7 लाख येतील नाही का गप्प बस 20 लाख रुपयांचा इथे प्रश्नच येत नाही मग इथे महत्वाचं हे आहे की आजोबांना कोण पसंत पडतं नाही आजोबाशी तू लग्न कर मी प्रीतीशी लग्न करतो ए बघ कसं आहे माहितीये का प्रीती एक ऑफिसर आहे आणि प्रीती सारख्या ऑफिसरला माझ्यासारखा डॉक्टरच योग्य नाही का पुढे ये फोटो काढतो ये काय भारी दिसतोय यार तू मग काय झालं एक काम कर कोपऱ्यात जाऊन विचार करू नये नेमका तू कोणाच्या बाजूचा आहे त्याच्या का माझ्या असं काय करतो डोळ्या राव मी तुझा जवळचा मित्र आहे का नाही 100% चांगला विचार करणार मी तुझ्या बाबतीत आणि तो कोण आहे तो पण जवळचा मित्र आहे माझ्या त्याच्या बाबतीत पण 100% चांगलाच विचार करणार मी आणि आम्ही दोघांनी मिळून समजा ठरवलं की तू आमचा शत्रू आहे तर तुम्हाला हक्क आहे ना प्रेमाचा राम लक्ष्मण आहे तुम्ही माझे मग आणि दोघांनी मिळून ठरवलं तुला बुकायचं तर अशी सगळी कहाणी आहे काय वाटतं तुला याच्याबद्दल मी काय सांगणार नाही नाही असं नाही म्हणजे त्या तिघांमध्ये कोण आवडतं जास्त तिघ म्हणजे एक डॉक्टर ढोरे हं? डॉक्टर कसला कंपाऊंडर ढोरे दुसरा तो यमराज म्हणजे हेमराज दांडेकर या दोघांबद्दल मला पण माहितीये होय. पण तिसरा कोण आहे कोण तिसरा मला पण नाही आठवत बरं ते जाऊ दे या दोघांमध्ये कोण आवडतं जास्त आजोबा अच्छा मला सांगा माझ्या जागी जर तुम्ही असता हा. तर तुम्ही या दोघांबद्दल काय विचार केला असता मी काय विचार केला असता हं, सांगू हं. डॉक्टर ढोरे आहे ना हा परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ शकला नाही हं. पण तो हुशार आहे हा रोनरी आहे पण नको त्या ठिकाणी आपलं डोकं वापरतो म्हणून तो वाया गेलाय बरोबर आणि डॉक्टर दांडेकर हा शिकलेला आहे गुरांचा डॉक्टर जरी असला तरी खूप प्रामाणिक आहे फक्त कॉन्फिडन्स नाही त्याला कॉन्फिडन्स हं, आणि अशी माणसं पैसा आणि शिक्षण असून समाजासाठी काहीच करू शकत नाही बरोबर आता मला सांगा तिसरा कोण तिसरं कोण मला दोनच माहिती आहेत बाबा आजोबा सांगतो एवढी उतावळी होऊ नकोस तिसरा प्रकाश हा परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ शकला नाही वडिलांनी जर आत्महत्या केली नसती ना याने भरपूर शिक्षण घेतलं असतं पण जरी त्याच्याकडे डिग्री नसली तरी माणुसकीच्या युनिव्हर्सिटीमध्ये तो प्रोफेसर आहे सगळ्यात महत्वाचं त्याला पैशाची हवं नाही स्वतः गरीब असून सुद्धा इतरांना प्रामाणिकपणे मदत करतो स्वतःवर प्रेम करतो आई वडिलांच्या स्वप्नावर प्रेम करतो आणि मुख्य म्हणजे काळ्या मातीवर प्रेम करतो अशी माणसं आहेत ना ही इतिहास नक्कीच घडवतात तुला खरं सांगू प्रकाश मला जावई म्हणून खूप आवडेल आता खुश खूप खुश पण तो तयार नाहीये का तयार नाही सावकाराकडे गहाण पडलेली शेती सोडवल्याशिवाय आणि दारात ट्रॅक्टर उभा राहिल्याशिवाय मी लग्न करणार नाही अशी शपथ घेतली त्यांनी एवढंच ना हे घे हे काय प्रकाशच्या जमिनीचे पेपर त्याचे सगळे कर्ज फेडून सावकाराकडनं परत आणलंय आजोबा तुम्ही किती चांगले आहात खुश ना आता खूप आई शाबाश अरे हो पण ते 2 डॉक्टरांचं काय करणार त्यांची व्यवस्था मी बरोबर करेन डॉक्टर 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 हे घे हे काय चला आपल्याला जायचंय कुठे प्रीती मॅडम कडे काय झालं माहिती नाही पण बहुतेक आजोबांनी काहीतरी सांगितलंय त्यांना अरे देवा झालं केलीस ना बाबा माझी दुकानदारी लंबी अरे या नमस्कार काय ढोरे नवीन इंग्लिश आणलं वाटतं आजोबा तुम्ही प्रीती
यांनी नवीन इंजेक्शनचा शोध लावलाय. हो आजोबा मस्करी करू नका ना गरीबाची. इंजेक्शन काय नाही हो. हो. आणि हे डॉक्टर यमराज. नाही 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 ताई, माफ करा, मला चुकलं माझं. मला सांगितलंय हा सगळं आजोबांनी. या ढोऱ्याच्या नादी लागून सगळा मूर्खपणा केलाय मी. चूक सुधारण्याची एक संधी नाही का देणार ताई? ठीक आहे, पण शिक्षा मिळायलाच पाहिजे है ना? आजोबा, सरकारने ठरवलंय की 2 तालुक्यांमध्ये 1000 गाई म्हशी वाटायच्या आणि तुम्ही दोघांनी मिळून त्या गाई म्हशींचं रोज शेण काढत जाऊ आम्ही. हो, रोज आंघोळ घालू. शेण हा काढाल, मी मात्र इंजेक्शन देणार. काय शेण काय? डॉक्टर कोण? मी हा बस, भांडू नका. तुम्हाला कोणी शिक्षा वगैरे देणार नाहीये. तुम्ही त्या गाई म्हशींच्या आरोग्याची जबाबदारी घ्यायची, कळलं का? उपकार झाले ताई, उपकार झाले, खरंच उपकार झाले. आता लागा कामाला. नाही पण एक्स्ट्रीमली थँक्यू मॅडम. मॅडम चला नाही तर खरंच शिक्षा करतील. चला. नमस्ते. प्रीती, आज तुला मला खूप अभिमान वाटतो. खरंच हे बघायला तुझे आई बाबा हवे होते. आजोबा, प्रकाश, अरे केव्हापासून शोधतोय तुला आणि तू इथे बसलायस. अरे काय करतोयस इथे? फार खुशीत दिसतोयस. लॉटरी वगैरे लागली काय तुझी? अगदी बरोबर बोललास, लॉटरीच लागली आहे बघ. अरे तुझी पण लागेल. मी तर म्हणतो एक नवा कोरा ट्रॅक्टर घेऊन टाक. ट्रॅक्टर? हे काय गंमत वाटली का रे तुला? अरे माझी सोड, अख्ख्या गावाची हालत खराब आहे. आपल्या सगळ्यांच्या जमिनी, ह्या ज्या जमिनी दिसत आहेत ना, ह्या सगळ्या सरकारनं घेतल्या आणि काय बांधलं? धरण. जमीन आपली, पण पाणी दुसऱ्याला प्यायला मिळते. आपल्याला काय फायदा सांग बरं मला? अरे कसं आहे, सरकारला आपल्याला जमीन द्यायला हरकत नाही, पण सरकारला म्हणाव आजचा बाजारभाव द्या आणि हो पैसे पण आजच द्या म्हणाव, म्हणजे आम्ही जमिनी ताब्यात देऊ. पण सरकार काय करते माहिती का तुला? येते अंड्याचा भाव आणि येते कोंबडी. मला एक सरकारला सांगायचं माहिती का, की शेतकऱ्याला कोंबडी म्हणून कापू नका म्हणाव. अरे पण या बाबतीत काही कायदे? अरे कसले कायदे? आता बघ, आपल्याकडे जी काय उरली सुरली जमीन शिल्लक आहे ना, यात आपण शेती करतो. ही जमीन आपण सांभाळतो, आपण त्याच्यावर राब राबतो आणि आपल्या जमिनीला आपण पोटच्या पोरासारखं सांभाळतो. पण काय होतं, रात्री ही रानटी डुकरं येतात आणि अख्ख्या पिकांची नासाडी करतात. काय मिळतं काय आपल्याला? अरे मग तुम्ही मारत का नाही त्यांना? काय विचारतोस रे? मारत का नाही त्यांना? तुला माहिती आपलं सरकार काय म्हणतं, की डुकरांना वाचवा, शेतकरी मेला तरी चालेल. मला तर कधी कधी वाटतं ना, आपले जे पुढारी आहेत ना, त्यांचं रक्ताचं नातं जे आहे ते डुकरांशीच आहे, माणसांशी कमी आहे. आणि सरकारच्या ह्या धोरणामुळे गावाच्या गावं उद्ध्वस्त झाली. अरे तिकडे कोण लक्ष देणार? मला तर कधी कधी प्रश्न पडतो ना, की या गरिबांची जाण असणारा एखादा पुढारी, एखादा नेता कधी पैदा होणार कुणास ठाऊक. दलाल लुटतो, सावकार लुटतो, व्यापारी लुटतो, पुढारी लुटतो. लुटीचं तुफान उठलंय तरीही चिंता नाही. आम्ही आलो काळे आई, आम्ही आलो माझे आई, आम्ही आलो काळे आई. लुटीचं तुफान उठलंय तरीही चिंता नाही. आम्ही आलो काळे आई, आम्ही आलो माझे आई, आम्ही आलो काळे आई. इडा पिडा जगाची तळो, चोची चोचीला दाणा मिळो. इडा पिडा जगाची तळो, चोची चोचीला दाणा मिळो. असं रडणं नाही बरं, तोडू लुटणारांची घर.
रडणं नाही बरं, तोडू लुटणारांची घर. एक नवा इतिहास लिहू भामाची करून या शाई. आम्ही आलो काळे आई, आम्ही आलो माझे आई, आम्ही आलो काळे आई. इवली पोरं, हातात जगाचे दोरं. आम्ही इवली इवली पोरं, हातात जगाचे दोरं. आम्ही चंद्रावरती जाऊ, प्रगतीचा झेंडा लावू. आम्ही चंद्रावरती जाऊ, प्रगतीचा झेंडा लावू. चंद्रावरती गेलो तरीही मस्तक तुझ्या पायी. तुझ्या पायी. आम्ही आलो काळे आई, आम्ही आलो माझे आई, आम्ही आलो काळे आई, आम्ही आलो काळे आई, आम्ही आलो माझे 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 आई.